नमस्कार. खुली चर्चा या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. या खुली चर्चा कार्यक्रमात आजपर्यंत अनेक मान्यवर उपस्थित झाले. त्यांनी या सोलापूर लोकसभेच्या दृष्टीनं जी काही आव्हानं त्यांच्या पक्षासमोर असतील किंवा कशा पद्धतीनं त्या या निवडणुकीला सामोरं जाते, त्यांची भूमिका नेमकी काय आहे हे प्रत्येकानंच आपापल्या पद्धतीने या ठिकाणी मांडलेलं आहे. आज या व्यासपीठावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांची उपस्थिती आहे. खरं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रानं गेल्या काही दिवसात जी काही महत्त्वपूर्ण कामं महाराष्ट्र सरकारनं जी काही महत्त्वपूर्ण कामं केली, जो काही विकास साधला तो आपल्या सर्वांसमोर आहेच. आणि एक जमिनीवर राहणारा, कार्यकर्त्यांमध्ये मिसळणारा आणि एक प्रत्येकालाच आपलासा वाटणारा मुख्यमंत्री या महाराष्ट्रानं पाहिला. त्यांच्या कामाची पद्धत ही नेहमीच वेगळी राहिली आणि याच पक्षाचे जिल्हाप्रमुख म्हणून अमोल शिंदे यांनी देखील एक वेगळा असा ठसा या ठिकाणी उमटवलेला आहे. आपण पाहतोय की राजकारण कमी आणि समाजकारण जास्त अशीच भूमिका अमोल शिंदे यांची राहिली. नगरसेवक म्हणून असेल किंवा अन्य कोणतेही पदं त्यांच्याकडे वेळोवेळी आली, त्या पदांना न्याय देण्याचं काम त्यांनी केलं. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचं काम त्यांनी केलं आणि म्हणूनच जिल्हाप्रमुख म्हणून त्यांच्यावर एक मोठी जबाबदारी आली. त्या पदाला न्याय देण्याचा ते प्रयत्न करत आहेत. लोकसभेच्या या निवडणुकीत त्यांचा देखील एक मोठा रोल आहे, एक मोठी भूमिका आहे. आणि कशा पद्धतीनं ते या निवडणुकीला सामोरं जातात, कशा पद्धतीनं शिवसेना काम करते आणि पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मोदी सरकार या संपूर्ण मित्रपक्षांच्या सहकार्यानं केंद्रात आरूढ होण्याच्या मार्गावर आहे. तर शिवसेनेची भूमिका कशी राहील या सर्व अनुषंगानं आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमास सुरुवात करावी. बापू नमस्कार. नमस्कार. खुली चर्चा या विशेष कार्यक्रमामध्ये माननीय श्री अमोल बापू शिंदे यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. खरं तर अमोल बापूंचं काम आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. नगरसेवक असतानापासून त्या जिल्हाप्रमुखापर्यंत त्यांनी पक्षासाठी तितकीच त्यांच्याकडे आक्रमकता आहे. त्याशिवाय समाजासाठी मराठा आरक्षण असेल तिथे देखील त्यांची आक्रमकता समाजासाठी दिसून येते. आणि कुठलेही काम असो, बापू नेहमी अग्रेसिव्ह असतात त्यांच्या कामामध्ये. महापालिकेत देखील सभागृहामध्ये शहरातील प्रश्न, प्रभागातील प्रश्न अतिशय पोटतिडकीनं तळमळीनं ते मांडताना आपल्याला दिसतात. आणि तितकंच काम बापूंचं आपलं सर्वांना आज माहीत आहे. आणि आज लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. खरं तर सोलापूर लोकसभा हा अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ, सर्वांचंच या मतदारसंघाचं लक्ष लागलेलं असतं. आणि या अनुषंगानं सोलापूर जिल्ह्यातील प्रश्न, रोजगार निर्मितीचा प्रश्न असेल, उद्योगवाढीचा प्रश्न असेल, असे अनेक प्रश्न आपल्यासमोर आहेत. या विविध प्रश्नांवरती आज बापूंशी चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी एक महत्त्वाच्या प्रश्नाकडे बापूंकडे येते. बापू, तो म्हणजे या ठिकाणी आपण महायुतीकडून, या मित्र पक्षाकडून म्हणून आपण भाजपशी सोबत आहेत आणि भाजपानं राम सातपुते उमेदवारी या ठिकाणी दिलेले आहेत. राम सातपुतेंची उमेदवारी दिल्यापासून एक उपउमेदवार म्हणून सातत्याने टीका केली जाते. विरोधकांकडून ही टीका ऐकायला मिळते आपल्याला. काय सांगत याबाबत तुमचं काय मत आहे? प्रथमतः मला बोलवल्याबद्दल सर्व इन परिवाराचे मी मनापासून आभार मानतो. सोलापूरचं लोकसभेचं वातावरण अतिशय तापत असताना तापमानसुद्धा वाढलं आहे. 40च्या पुढं 42च्या पुढं हे असताना राजकीय वातावरणसुद्धा वाढत असताना आपण विचारलेल्या प्रश्नावर या इलेक्शनची सुरुवात नक्की झाली. कारण जेव्हा जेव्हा लोकसभेच्या बाबतीत उमेदवाराच्या बाबतीत चर्चा झाली तेव्हा नक्की उपउमेदवार या विषयावर चर्चा झाली. पण मी त्याच्या आधी राम सातपुतेंना उमेदवारी दिल्याबद्दल भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं अभिनंदन करतो. ह्याचं कारण असं आहे, सोलापूर शहर हे कामगारांचं शहर आहे. सोलापूर शहर हे कष्टकऱ्यांचं शहर आहे आणि या कष्टकऱ्यांच्या शहरामध्ये एका कामगारांच्या मुलाला उमेदवारी देणं हे भारतीय जनता पार्टीनं खऱ्या अर्थानं कामगारांचा सन्मान केला आहे असं मला वाटतं आहे. कारण एकीकडे तुम्हाला माहीत आहे की सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले उमेदवार आहेत आणि त्यांच्यासमोर उपउमेदवार म्हणून आपण राम सातपुतेंना म्हणतोय. खऱ्या अर्थानं जे काँग्रेसने दिलेले उमेदवार आहेत त्यांचं शालेय शिक्षण कुठं झालं? त्यांचं शालेय शिक्षण, त्यांचा जन्म, त्यांचं कॉलेजचं शिक्षण, त्यांचे व्यवसाय हे कुठेही सोलापुरात कोणाला माहीत आहेत का की प्रणिती शिंदेने कोणत्या शाळेमध्ये शाळा शिकली आहे, कोणत्या कॉलेजमध्ये कॉलेज केलं आहे? ते जन्मल्यापासून वयाच्या 26-27 वर्षापर्यंत मुंबईतच राहिले, मुंबईतच वास्तव्य होतं. राजकीय वारसा चालवायचा आणि
म्हणून इथं आले, नाहीतर त्यांच्या 2 बहिणी इथं आलेत का? त्या इथं कधी दिसल्या का तुम्हाला? म्हणजे ते सोलापूरकर नाहीच आहेत, ते सुद्धा उपरेच उमेदवार आहेत. फक्त आपल्याला अशा पद्धतीनं दाखवायचं. शिंदे परिवारातल्या प्रणितीताईंच्या 2 बहिणी कुठं असतात? प्रणिती शिंदे सुद्धा कधी तर राजकीय इच्छाशक्ती नसते तर हे सोलापूरला कधी आले नसते. हे सुद्धा बाहेरचेच उमेदवार आहेत. कारण राम सातपुतेसारखा कार्यकर्ता जो VVPच्या माध्यमातून स्वतःच्या आयुष्याची सुरुवात करून माळशिरससारख्या ठिकाणी आमदार होतो आणि आज एक आमदार आपल्या इथं जिल्ह्यातलाच आमदार आहे आणि जिल्ह्यातल्या आमदारला इथं उमेदवारी देणं काही वावगं नाही आहे. आता बोलायला मुद्दे नाहीत आपल्याकडं. आपण सोलापूरची लेक, अहो सोलापूरची लेक नाही, तुम्ही मुंबईची लेक आहे असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे. एवढं मी आवर्जून सांगतो. बापू, अजून एक याच्यामध्ये अशी सातत्याने टीका केली जाते की 2 खासदार इथले होऊन गेले भाजपाचे, केंद्रात सत्ता, महाराष्ट्रात सत्ता तुमची होती. या 2 खासदारांनी 10 वर्षामध्ये काय काम केलं अशी देखील टीका होते. काय सांगाल याबाबत? नाही, शरद बनसोड साहेब एकदा खासदार म्हणून निवडून आले, महाराज खासदार आले. त्यांच्या काळात त्यांना जमेल त्या पद्धतीची कामं झालेतच. कामं झालीच नाहीत का? तर उघड्या डोळ्याने आपण सोलापूर शहरात बघत असताना बरीचशी कामं झालेली आहेत. आणि खासदारांची पत्र असल्याशिवाय, खासदारांचा पाठपुरा असल्याशिवाय शेवट काय ही कुठनं करणार आहे? केंद्र सरकार एखादी योजना महापालिकेला असेल, आपल्या सोलापूर जिल्ह्याला देत असताना त्याच्या मागं कुठेतरी पत्रव्यवहार झालेला असतो, कुठेतरी खासदारांचा पाठपुरावा असतो. त्या माध्यमातूनच हे कामं झालेली आहेत. कारण भारतीय जनता पार्टीचा खासदार इथं आहे म्हणल्यानंतर नरेंद्र मोदी साहेबांना सुद्धा विशेष पद्धतीनं लक्ष त्या जिल्ह्यावर, त्या लोकसभेच्या मतदारसंघावर द्यावंच लागतं आहे. कारण त्यांना माहीत आहे की खासदार नाही काम केला तर उद्या ह्या सगळ्या गोष्टी, मग राज्यातलं जे काही नेतृत्व काम करत असेल, केंद्रातलं जे नेतृत्व आहे, त्यांना हे प्रश्न उद्या येणं उद्भवणार आहेत. त्याच्यामुळं त्यांनी आजवर निधी दिला म्हणून इथं कामं झालेली आहेत. खासदारांनी काम केलं नाही असं नाही म्हणणार आहे. हां, मी आवर्जून सांगतो की खासदार संपर्कात कमी राहिले म्हणून लोकांना काम दिसत नाही. पण त्यांनी उगाच सकाळी उठल्यापासून मतदारसंघात एखादा 4 दिवस फिरायचं आणि कुठलं काम नाही, काय नाही, पण एक फिरणं अशा पद्धतीने दाखवायचं की मी काम जास्त करतो. म्हणजे संपर्कात जरी खासदार कमी असले तर भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या माध्यमातून, खासदारांच्या माध्यमातून कामं झालेत हे आपण उघड्या डोळ्याने बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येईल. सोलापूरचे रस्ते असतील, मला वाटतं अनेक मुलाखतीच्या माध्यमातून आज त्यांनी त्यांच्या जाहीर अजेंड्यातून सांगितलेलं आहे की सोलापूरच्या विकास कामात किती भर घातलेली आहे. तुम्ही कधी बघितले होते का शिंदे साहेब ह्या देशाचं, राज्याचं नेतृत्व करत होते, सोलापूरला अशा पद्धतीचे एवढे चांगले गुळगुळीत रस्ते कधी होते का? आज सोलापूरपासून कुठेही बाहेर जा, म्हणजे कुठल्याही रस्त्याने बाहेर पडा तुम्ही सोलापूर शहराच्या. सोलापूर शहराला एकतर 3 ते 4 मोठे रस्ते लागलेले आहेत आणि ते सगळे रस्ते भारतीय जनता पार्टी गडकरी साहेबांच्या नेतृत्वात पूर्ण झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये खासदारांचा वाटा आहे. आपण पाहिलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं काम हे लोकांना अत्यंत भावणारं ठरतं आहे. अगदी म्हणजे ते लोकांमध्ये मिक्सअप होऊन चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत. जे काही त्यांच्या अडीअडचणी जाणून घेणं किंवा कोणतंही काम असो, मी मुख्यमंत्री आहे म्हणून ते कधीच असं वरच्या लेवलला राहिले नाही. ते एक सर्वसामान्यांमध्ये मिसळणारा मुख्यमंत्री म्हणून त्यांची एक इमेज राहिली आहे. त्या पद्धतीनंच काम आपण सोलापुरात तुमचं देखील बघतो आहे. तर लोकसभेला शिवसेनेचं कशा पद्धतीनं या ठिकाणी प्लॅनिंग झालेलं आहे, आपण कशा पद्धतीनं नियोजन करून या लोकसभेला सामोरं जातो आहे? तरी त्याच्या यशामध्ये याआधीसुद्धा शिवसेना होती आणि आतासुद्धा शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आम्ही अतिशय ताकदीनं बूथ वाईज मायक्रो प्लॅनिंगपासून ते सगळ्या सभा असतील, मोठे नेते असतील, या सगळ्यांमध्ये आम्ही सहभागी आहोत. शिवसेनेचं जाळं तुम्हाला माहीत आहे की ग्रामीण भागामध्ये शिवसेनेची प्रचंड चांगली पकड आहे. एक काळी ते शिवसेनेचा 4 आमदार असलेला हा जिल्हा म्हणून ओळखला जायचा. त्यामुळं ग्रामीण भाग असेल, शहरी भागात उत्तम प्रकाश खंदारे असतील, या विविध लोकांना शिवसेनेच्या माध्यमातून नेतृत्व करण्याची संधी मिळालेली आहे. तुम्ही शिवशरण पाटील असतील, शहरामधून ते आमदार राहिलेले आहेत. पाटील परिवारातनं रतिकांत पाटील हे आमदार राहिलेले आहेत. हे या सगळ्या शहरवासियांना शिवसेनेला कायम एक हे मिळालेलं आहे लोकांकडून प्रतिसाद आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या यशामध्ये मागंसुद्धा शिवसेना होती आणि आतासुद्धा शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आम्ही शिवसैनिक म्हणून आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळ्या जबाबदाऱ्या पेलायला आम्ही तयार आहोत आणि त्यांच्या यशामध्ये आम्ही असणार आहोत. साधारण ज्यावेळी आपण जनतेसमोर जातो त्यावेळी मिळणारा प्रतिसाद असेल किंवा राम सातपुते आणि किंवा भारतीय जनता पार्टी तिसऱ्यांदा हॅट्रिक करण्याच्या प्रयत्नात आहे, त्या पद्धतीनं संपूर्ण प्लॅनिंग आहे. मित्रपक्ष देखील ताकदीनं यात उतरलेला आहे. कसा हा सगळा प्रतिसाद वाटतो तुम्हाला? नाही, हे इलेक्शन आता राम सातपुते आणि प्रणिती शिंदे असं राहिलेलं नाही आहे. हे इलेक्शन गल्लीतला
तालुक्याचा नेता निवडण्यापुरतं राहिलेलं नाही आहे. हे देशाचं आहे. जगासमोर आपल्या देशाची काय इमेज असणार आहे हे सर्व भारतीयांना माहीत आहे की नरेंद्र मोदी साहेब हेच आपल्या देशाचं नेतृत्व सक्षम पद्धतीनं करू शकतात. आणि एकीकडे कार्यक्षम नसलेले राहुल गांधी आणि एकीकडे अतिशय कार्यक्षम असलेले नरेंद्र मोदी, ह्या दोघातली ही लढाई आहे. आणि लोकांना मतदान करताना जरी प्रणिततेंवर थोडंफार प्रेम असलं तर लोक एक विचार करतील की आपल्याला राहुल गांधींना पंतप्रधान करायचं नाही तर नरेंद्र मोदींना पंतप्रधान करत असल्यामुळं लोक आवर्जून देशाच्या हिताकरता, तुम्ही बघितलं असेल आज नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये ज्या पद्धतीनं जगामध्ये भारताची इमेज डेव्हलप झालेली आहे, एक सक्षम भारत बनण्याचं काम नरेंद्र मोदींनी करून दाखवलेलं आहे. बोलून नाही दाखवलं तर करून दाखवलं. आज तुम्ही बघितलं असेल की भारताच्या पूर्ण डेव्हलपमेंटमध्ये नरेंद्र मोदींचा जो कणखरपणा आहे, सक्षमपणा आहे, त्याचा लोकांना ते ॲप्रिशिएट होतं आहे. आणि आज युवक प्रचंड मोठ्या प्रमाणात, महिला असतील, कामगार असतील, त्यांच्याकडून आशा ठेवून आहेत, त्यांनी केलेल्या कामावर प्रचंड खुश आहेत. आणि येणाऱ्या काळात सुद्धा त्यांना माहीत आहे की या नेतृत्वाच्या हातातच हा देश दिला तर हा देश सुरक्षित राहील. सगळ्यात मेन आधी देश आणि मग बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे देश जर सुरक्षित ठेवायचा असेल, देशाला जर एक कणखर नेतृत्व द्यायचं असेल तर नरेंद्र मोदी शिवाय दुसरा कुठलाही पर्याय आजच्या तारखेला तर डोळ्यासमोर लोकांना नाही आहे. त्याच्यामुळे पर्याय म्हणून राहुल गांधी होऊ शकत नाहीत, केजरीवाल होऊ शकत नाहीत, किंवा इंडिया आघाडीतले आता जे जे काही घटक आहेत हे कुणी देशाचं नेतृत्व करण्याकरता दिसत नसल्यामुळं लोक एकमुखानं नरेंद्र मोदी साहेबांना निवडून देण्याकरता 400 पारचा नारा जो दिलेला आहे तो 100% पूर्ण करते. आणि हे नरेंद्र मोदींना करण्याकरताच आहे असं नाही तर आपल्या सगळ्या भविष्याकरता. लोकांना आपलं भविष्य कळत आहे. लोकांना आता खूप काय आपण सांगण्याचं, ज्ञान शिकवण्याची गरज नाही. प्रत्येकाला माहीत आहे राजकीय पक्षाचे काय गणित आहेत, कशा पद्धतीनं कारभार करणार आहेत. कारण इंडिया आघाडीतलं सगळं जर चाललेलं आता त्यांची जडणघडण बघितली तर कालच्या नरेंद्र मोदी साहेबांच्या भाषणामध्ये तुम्ही बघितलं असेल, मोदी साहेबांनी सांगितले की या देशाला 5-5 पंतप्रधान देणार आहेत का 5 वर्षामध्ये. अशा पद्धतीनं जर इंडिया आघाडीत नेतृत्व दिलं गेलं तर देश ज्या आत्ता आपण 5 नंबरवर आलेलो आहेत ते पुढं अजून पूर्वी ज्या पद्धतीनं होता असा मागं फेकला जाईल. ही परिस्थिती नाकारता येणार नाही. आणि देशाचा नागरिक हा अत्यंत सुज्ञ आणि हुशार झालेला आता. मोबाईलमुळं, टी व्ही असलेल, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून लोकांना सगळ्या गोष्टी तंतोतंत रोजच्या घडणाऱ्या सगळ्या गोष्टी घडत असल्यामुळं लोक अतिशय चांगला निर्णय घेतील आणि स्वतःच्या भविष्यासाठी घेतील. खरं तर असं काँग्रेसकडून सांगितलं जातं की शिंदेसाहेबांनी खूप मोठ्या प्रमाणात सोलापूरचा विकास केला. विशेषतः NTPC असेल, पॉवर ग्रीड असेल, सोलापूर विद्यापीठ असेल, किंवा आता समांतर जलवाहिनीचे देखील पाया आम्हीच रचला असं काँग्रेसकडनं सांगितलं जातं. त्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीनं 10 वर्षात सोलापुरात काहीच केलं नाही असा एक आरोप केला जातो. काय तुम्हाला काय वाटतं बापू? नाही, राष्ट्रीय नेते आदरणीय शिंदेसाहेब सोलापूरचं नेतृत्व, सोलापूरचे सुपुत्र म्हणून त्यांनी देशभर सोलापूरचा लोकांच्या मतांचा फायदा घेतला. पण सोलापूरकरांना कितपत फायदा झाला हे तुम्ही सगळे पत्रकार जाणताय की सोलापूरच्या 10 वर्षाखालचं सोलापूर काय होतं आणि आता 10 वर्षानंतर नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वानंतरचं सोलापूर काय आहे. सोलापूर शहरात झालेली डेव्हलपमेंट असेल, तुम्ही माणसाची प्रगती कशा पद्धतीनं मोजली जाते, इथल्या लोकांच्या जीवनमान उंचवण्याचं काम सुद्धा आता बदललेलं आहे. पूर्वी आपण सोलापूर शहर, आपणच सोलापूरकर म्हणायचो की एक खेडेगाव आहे, एक खड्डापूर शहर आहे, अशा बातम्या आपणच लावलेल्या आहेत. सोलापूरचा रोजगार निर्मिती करता मला खरं सांगा सुशीलकुमार शिंदे साहेबांनी किती लोकांना कामाला लावण्याकरता प्रयत्न केले. एक यादी द्यावी एवढी की हे माणसं सुशीलकुमार शिंदे साहेबांमुळे कामाला लागले. एक यादी द्या, एका पेजवरची यादी द्या की एवढे माणसं फक्त साहेबांमुळे कामाला लागले. तुम्ही बघितलंय NTPC जो देशात कुणी घ्यायला तयार नव्हता असा प्रोजेक्ट सोलापूरला मिळाला. आज सोलापूर पहिलंच एक गरम शहर म्हणून ओळखलं जात आहे. आणि त्याच्यामध्ये ठीक आहे, एखादा टक्क्याने जरी तापमान वाढत असेल असा प्रोजेक्ट सोलापूरला आणून देणं हे सोलापूरच्या विकासात भर नव्हती तर सोलापूरला अगोदरीला घालण्याकरता, मागं घालण्याकरता हे प्रोजेक्ट सोलापूरला होता. आणि सोलापूरला तो नाही, 1000 एकर चांगली जमीन आमची त्यांनी धुळीत मिळवली आहे. तो प्रोजेक्ट जर नसता तर आमचा शेतकरी तिथला सदन होता. इतके वर्ष त्या पद्धतीनं तिथे शेती करून अतिशय चांगलं काम चालू असताना एखादा पाणी बिणी आणल्यासारखं सांगतात शेतकऱ्यांना मदत झाली. काय झाली आहे? NTPCने हा देशाने नाकारलेला प्रोजेक्ट सुशीलकुमार शिंदेंनी सोलापूरच्या माथ्यावर मांडला. बापू नमस्कार. आपण एकत्रित शिवसेनेत पण काम केलं आणि आता 2 गट पडल्यावर देखील एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात काम करता. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात खाली काम करताना दोघांमध्ये फरक काय जाणवला आपल्याला? खरं आहे, आदरणीय उद्धव साहेबांबरोबरही काम करण्याची संधी मिळाली
आणि आता सध्या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी यांच्यासोबतही काम करतो. दोघांमधल्या काम करण्यामधला त्या शिवसेनेतला प्रचंड मोठा फरक आहे. ती शिवसेना आणि बाळासाहेब असतानाची शिवसेना आणि नंतर ज्यावेळेस उद्धव साहेबांच्या हातात आलेली शिवसेना प्रचंड वेगळी होती. आणि आज आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी सक्षम पद्धतीने घेतलेली शिवसेना ही पूर्ण वेगळी आहे. बाळासाहेबांच्या कारकिर्दीत असणारी शिवसेना ही कार्यकर्त्याला न्याय देणारी, म्हणजे एखाद्या सर्वसामान्य घरातल्या ज्या समाजाचा कोण नेतृत्व नाही अशा माणसाला उंचीवर बसवण्याचं काम बाळासाहेबांनी केलं हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे. पण नंतरच्या काळात बाळासाहेबांनंतर ज्यांच्या हातात नेतृत्व आले त्यावेळेस ठरलेल्या चमच्यांच्या माध्यमातून शिवसेना मातोश्रीवर चालायची आणि त्या लोकांना घेऊनच शिवसेना चालवण्याचं काम केलं. तुम्ही बघितलं असेल महाविकास आघाडी सरकार यायच्या आधी जे इलेक्शन झालं त्या 2019च्या इलेक्शनमध्ये आपल्याकडे येऊन गेलेले महेश कोटे, त्यांनी सोलापूर, ते सांगत असतात की आम्ही 21 नगरसेवक सोलापूर महापालिकेत दिले होते, त्यावेळेस आम्ही त्यांच्यासोबत होतो. अशा नेतृत्वाला डावलून आयात बाहेरचा उमेदवार आणून कुठलीही स्थानिक लेवलची माहिती न घेता म्हणजे प्रणिती शिंदेंना मॅनेज होण्याचं काम कोण केलं? मध्ये जर त्यावेळेस महेश कोटेंची बंडखोरी झाली नसती तर आज प्रणिती शिंदे आमदार असले असते का? हे पक्षातूनच व्हायचं. पक्षातूनच ह्या सगळ्या गोष्टी विरोधकाला मॅनेज करून पक्ष संपवायचा. म्हणजे दिलीप मानेंना उमेदवारी दिली आणि महेश कोटेंना उभं केलं आणि प्रणिती शिंदेंसाठी हे सगळं घडवून आणलं असं मी जाहीर सांगतो. आणि आज दुर्दैव आहे, जे महेश कोटे असतील, जे दिलीप माने असतील, जे आडम मास्तर असतील, जे नावं ठेवत होते 1 वर्षाखाली जाहीर सभेतून तुमच्या स्टेजवरनं प्रणिती काय काम केलेलं नाही त्यांनी हे जाहीर सांगत होते आणि आज त्यांना इतका मोठा नाईलाज झाला आहे की या सगळ्या लोकांना प्रणितींचं काम करण्याची वेळ आली. हे कशामुळं? तर शिवसेनेत स्थानिक जे नेतृत्व आहे हे अशा पद्धतीने कायम असं घडलेलं आहे. म्हणजे एक चांगला कार्यकर्ता इथं आला की त्याला पळवून लावायचं आणि तिथं जाऊन मातोश्रीवर काय लोकांबरोबरशी चुगल्या केल्या, काय गोष्टी. म्हणजे सोलापूरची शिवसेना पूर्वी उद्धव साहेबांच्या नेतृत्वात काम करायची, शेंगाई चटणी आणि भाकरी ह्या पद्धतीनं इथं वर नेऊन द्यायचं आणि काम करायचं, अशा पद्धतीची शिवसेना आम्ही डोळ्याने बघितली आहे. मी जाहीर सांगतो, दिलीप माने साहेबांना जे उमेदवारी दिली आहे त्याच्यामध्ये आर्थिक व्यवहार होऊन उमेदवारी दिली गेली. हे जे मी जवळून बघितलेले साक्षीदार आहेत की दिलीप माने साहेबांना काँग्रेसमधून आणून जी उमेदवारी दिली गेली ती इथल्या स्थानिक ज्यावेळेचे पदाधिकारी आहेत ह्या लोकांनी मातोश्रीपर्यंत पेट्या पोचवल्या आणि शिवसेनेचाच उमेदवार पाडण्याचं काम त्यावेळेस घडलं आहे. पण आज तसं होत नाही. आज तुम्ही बघितलं असेल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ज्या पद्धतीनं काम करतायत, ज्या पद्धतीनं लोकांपर्यंत पोचतायत आणि शिवसैनिकांना एक त्याचे बाळासाहेबांच्या मला ज्या पद्धतीने शिवसैनिकाला इज्जत होती ते मान सन्मान देण्याचं काम त्यांनी करतायत. तुम्हाला मी आज आवर्जून सांगतो, तुम्हाला उद्या भेटायचं असेल तर तुम्ही उद्याच्याला मुंबईला जा, 1 दिवस मातोश्रीसाठी पण द्या आणि 1 दिवस वर्षासाठी पण द्या. राज्याचे मुख्यमंत्र्याचा व्याप इतका मोठा असताना सुद्धा तुमची दिवसभरात जर मुख्यमंत्री असतील तर 100% भेट झाल्याशिवाय राहणार नाही. घरात आलेला, ऑफिसमध्ये आलेला शेवटच्या माणसाला भेटल्याशिवाय ते कधी माघारी पाठवत नाहीत. त्याला बोलवतात, त्याचं काम ऐकून घेतात आणि त्या माणसाला जी काय मदत करता येते त्या क्षणाला मदत करतात. त्यांचं काम असं नाही आहे करू, दाखवतो, बघू, कागद द्या. त्या जागेवरच तिथं संबंधित अधिकाऱ्याला फोन केला जातो. संबंधित अधिकाऱ्यांना एकतर हे काम होत असेल आणि नेमात असेल तर जागेवर झालं पाहिजे आणि हा शिवसैनिकाचं काम आहे केलं पाहिजे, या भूमिकेतून दिवसभर काम करतात. या उलट तुम्ही मातोश्रीला त्याच दिवशी जा, दिवसभरात चांगले नुसतं फक्त दर्शन जरी झालं तर तुमचं नशीब आहे. म्हणजे जिथं तुमच्या नेत्याला भेटू शकत नाही, जिथं काम सांगू शकत नाही, ही व्यथा शिवसैनिकाची काय, ही आमदारांची व्यथा होती. ही 40 आमदार जे गेले, 13 खासदार गेले, लोक सांगत जरी असले वेगवेगळ्या गोष्टी तरी मला सांगा त्यांना त्यांचं फ्युचर नव्हतं का? त्यांना काही गोष्टी राजकीय समजत नाहीत का? त्यांना सुद्धा सगळं गोष्टी कळत होत्या. पण समजत असताना होणारा त्रास लय महत्त्वाचा आहे की आम्हाला जर आमचं नेतृत्वच भेटणार नसेल, नेतृत्व ऐकून घेणार नसेल तर आम्ही आमच्या व्यथा मतदारसंघात 3-3, 4-4 लाखातून निवडून यायचं आणि आमचा नेताच आमची ही गोष्ट ऐकून घेणार नसेल तर ती व्यथा कुणापाशी सांगणार आहेत? आणि या भावनेतून झालेला तो उठाव आणि एकनाथजी शिंदे साहेबांचं जे नेतृत्व आहे ते आता सर्वमान्य झालेलं आहे. आता उद्धव साहेबांनी तर कहरच केला की काल त्यांनी बोलताना सांगितलं की मी काँग्रेसलाच मतदान करणार, कारण त्यांचा मतदारसंघ काँग्रेसला सुटला आहे आणि मी आयुष्यात आता पहिल्यांदा काँग्रेसला मतदान करणार. काल तुम्ही ज्या पद्धतीनं जे इथं आले होते सोलापूरला, इंडिया आघाडीच्या मुंबईच्या सभेत बघितलं असेल तुम्ही, ज्या उद्धव साहेबांना बाळासाहेबांचं भाषणाची सुरुवात कशा पद्धतीनं व्हायची,
जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो म्हणल्याशिवाय बाळासाहेब कधी त्यांची भाषणाची सुरुवात करत नव्हते. गेली कित्येक वर्ष उद्धव साहेब पण हेच करत होते. मग आता काय झालं? आता माझ्या देशवासियांनो, प्यारे देशवासियांनो, ही जी भाषा आहे आणि ह्याला रंगबद्धूपणा म्हणतात, हे कदापि शिवसेनेला आवडत नाही, शिवसैनिकाला आवडत नाही. शिवसैनिक हा बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. त्याला शिवसेनेत जो कणखरपणा आहे तोच आवडतो आणि तो कणखरपणा आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांमध्ये दिसतो. मुख्यमंत्री जेवढे हे आहेत, कणखर आहेत, तितकेच ते संवेदनशील आहेत. तुम्ही बघितलं असेल मुख्यमंत्र्यांचं काम करताना. मी आवर्जून सांगतो की महाविकास आघाडीचं सरकार असताना आदरणीय उद्धव साहेबांनी 2.5 वर्षामध्ये मंत्रालयात 2.5 वेळा गेलेत. त्यांच्यावर टीका करणे एवढा मी मोठा नाही, पण मी आवर्जून ज्या कामं घडली नाहीत ती सांगतो. मुख्यमंत्री सहाय्यता निधी म्हणून जे आजारी पेशंट असतात, त्यांचे ऑपरेशन्स असतात, त्यासाठी निधी आहे. त्या निधीत 2.5 कोटी रुपये निधी मुख्यमंत्री साहेबांनी म्हणजे उद्धव साहेबांनी 2.5 वर्षात दिला. 2.5 वर्षात 2.5 कोटी निधी. आणि आता एकनाथजी शिंदे साहेबांनी, आता अजून सरकारला 2.5 वर्ष पूर्ण व्हायचे आहेत, अजून 1.5-2 वर्ष पूर्ण झालेत. ह्या 1.5-2 वर्षात 250 करोड रुपयाचा निधी लोकांच्या ऑपरेशन करण्याकरता दिलेला आहे. म्हणजे एखादी एवढी संवेदनशीलता तुम्ही बघितलं असेल. कुठलीही घटना घडली, एखाद्या आपल्या सोलापुरातच आपल्या मुलांची 3-4 मुलांचे ॲक्सिडेंट झाले म्हणून कळालं होतं, गोष्ट मुख्यमंत्री साहेबांच्या कानावर घातली, तातडीनं त्या 5-5 लाख रुपये त्यांच्या परिवारांना दिले. रोज जिथं कुठं महाराष्ट्रामध्ये असं काही विपरीत घडतंय, आपत्कालीन घडतंय, तिथं स्वतः जातीनं लक्ष देतात. म्हणजे असं संवेदनशील मुख्यमंत्री मिळणं ही महाराष्ट्राची खऱ्या अर्थानं आपल्या सौभाग्यच आहे. म्हणजे एका रिक्षावाल्याला आज राज्याचं मुख्यमंत्री पदापर्यंत मिळत आहे, त्याला सगळ्या गोष्टींची जाण असल्यामुळं ते अतिशय चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्र चालवू शकतात. हे आता सिद्ध झालेलं आहे असं मी सांगतो. बापू, वारंवार आपल्याला गद्दार संबोधलं जातं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला, काय सांगाल याबाबत? आमच्या 40 आमदारांच्या बाबतीत वारंवार गद्दार बोललं जात आहे. खरं तर ते गद्दार नाहीत, तर ते खुद्दार आहेत. आणि खऱ्या अर्थानं त्यांनी बंड केलं. ते बंड का केलं तर ते क्रांती आहे. कारण ज्या 2019चं तुम्हाला लक्षात आहे इलेक्शन, की 2019ला या राज्यातलं जे माइंडेड होतं लोकांचं ते कुणाला मिळालं होतं? युतीला मिळालं. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना असं आलेलं राज्यातलं सरकार होतं. त्यांचे 105 आमदार होते आणि आमचे 55 आमदार होते शिवसेनेचे. असं लोकांनी जो कौल दिला होता तो असा कौल होता. खऱ्या अर्थानं गद्दारी कधी झाली? ज्या वेळेस महाविकास आघाडीचा प्रयोग झाला या राज्यामध्ये, ज्यावेळेस उद्धव साहेबांना शरद पवार आणि सोनिया गांधींच्या मांडीला मांडी लावून बसायची वेळ आली, त्या दिवशी खऱ्या अर्थानं गद्दारी झाली. आणि तो प्रसंग महाराष्ट्र कधी विसरू शकत नाही. महाराष्ट्राच्या जनतेने तो कौल दिलाच नव्हता. आत्ता काँग्रेसवाले सांगतात की खोके देऊन सरकार पाडलं. अहो, सरकार आणलं कसं होतं त्याच्यावर कोणच बोलत नाही. 2.5 वर्ष जे सरकार चाललं महाविकास आघाडीचं, ते आलं कसं होतं? ते त्या पद्धतीचं नैसर्गिक युती होती का? शरद पवार साहेबांचे उद्धव साहेबांवर टीका असलेले हजारो व्हिडिओ तुम्हाला सापडतील. उद्धव साहेबांनी सोनिया गांधींवर टीका केलेले हजारो व्हिडिओ सापडतील. आणि सगळे असं असताना फक्त स्वस्वार्थासाठी राज्यातलं तयार झालेलं ते सरकार होतं, ते लोकांना मान्यच नव्हतं. आणि आदरणीय मुख्यमंत्री साहेब वारंवार सांगतात ते शिवसैनिकांना तर कदापि मान्य नव्हतं. कारण बाळासाहेबांना उद्धव साहेबांनी जो शब्द दिला होता ते स्वतः मुख्यमंत्री होण्याचा दिला नव्हता, तर मी माझ्या शिवसैनिकाला राज्याचा मुख्यमंत्री बनवेल असा शब्द दिला होता. पण पवार साहेबांनी केलेली ती खेळी होती आणि पवार साहेबांच्या त्या खेळीला उद्धव साहेब सापडले असं मी समजतो त्या खेळीमध्ये. पण लोकांनी जो कौल दिला होता तोच कौल ह्या 40 आमदारांनी, 13 खासदारांनी आणि महाराष्ट्रातले अनेक शिवसैनिक असतील, राज्यातले जिल्हा परिषद सदस्य असतील, नगरसेवक असतील, शाखा प्रमुख असतील, विविध पदावर काम करणारे शिवसेनेचे पदाधिकारी असतील, का इतक्या मोठ्या प्रमाणात उद्धव साहेबांना सोडून त्या शिवसेनेत गेले? एकनाथ शिंदेंचं नेतृत्व मान्य केलं. आम्हाला सगळ्यांनी भोगलंय, आम्ही सगळ्यांनी भोगलंय. सोलापूरची शिवसेना एक चौकटीत काम करायची, एक चौकटीच्या पलीकडे शिवसेनेचं काम नव्हतं. तुम्ही बघितलं असेल पुणा नाका ते इकडं देगाव रोड ते अशा पद्धतीचे 4 नेते तुम्हाला माहीत आहे, इकडं कर्णिकनगरपर्यंत. ह्या चौकाच्या पलीकडं कुठं शिवसेना वाढली? गेली कित्येक वर्ष झालं इथला शिवसैनिक आता म्हातारा व्हायची वेळ आली, पण नेते काय बदलले नाही. कारण नेतृत्वच दिलं नाही कुणाच्या हातामध्ये. नेतृत्व द्यायची कुणाची इच्छा नाही आहे, कारण त्यांना चांगलं नेतृत्वच नको आहे. त्यांना मुळात असं लागतंय की इथं कार्यक्षम कार्यकर्ता आला तर आम्ही उघडे पडतो की तो किती कार्यक्षम आहे.
आणि त्या गोष्टीमुळं इथलं शिवसेनेचं नेतृत्व कधी वाढवू दिलं नाही, जाणून बुजून वाढवून दिलं नाही. म्हणजे बरेचसे मोठे नेते इथं शिवसेनेत आले, पण त्यांना शिवसेनेनं कसं पळवायचं ह्या जाणून बुजून डाव व्हायचा. महेश कोटेंवर पण तीच गेम झाली. गेल्या वर्षी चांगला निवडून येण्यासारखा उमेदवार होता, मी आवर्जून सांगतो, मध्यमधून गेल्या विधानसभेत जो निवडून येऊ शकता अशा उमेदवाराला इथल्या शिवसेनेने षड्यंत्र करून पैसे घेऊन त्यांना पाडण्याचं काम केलंय. एवढं आवर्जून खरं तर हे तुम्ही एक खूप मोठा गौप्यस्फोट या ठिकाणी करताय आणि ते म्हणजे जाहीरपणे या ठिकाणी सांगताय तुम्ही. हे कसं म्हणजे त्यावेळेचे जे पदाधिकारी शिवसेनेचे होते आणि केवळ प्रणित शिंदेना निवडून आणण्यासाठी हे षड्यंत्र रचलं का काय, तुम्ही काय सांगाल? एकदम बरोबर आहे. प्रणिती शिंदेंना निवडून आणण्याकरता या पदाधिकाऱ्यांनी याआधी काम केलंय. सुशीलकुमार शिंदे साहेबांना निवडून आणण्याकरता सुद्धा त्यांनी ह्याआधी सुद्धा काम केलेलं आहे. ते जाहीररित्या तुम्हाला बोलताना आपण तुम्ही बघितलं असेल चॅनलसोबत सुद्धा जे आपले हिंदू डॉन म्हणून किंवा माझे जिल्हाप्रमुख फिरतात त्यांनी जाहीर सांगितलं की सुशीलकुमार शिंदेंकडे नेतृत्व असलं पाहिजे. का हो, तुम्ही त्यावेळेस युतीमध्ये होता तरी तुम्हाला सुशीलकुमार शिंदेंचं नेतृत्व माहीत आहे. कारण विरोधकांना सुशीलकुमार शिंदे साहेबांची स्टाईल आहे आपल्या कार्यकर्त्यापेक्षा समोरच्या कार्यकर्त्यांना चांगल्या पद्धतीनं सांभाळायचं. आणि चांगल्या पद्धतीनं सांभाळायचं म्हणजे त्यांच्या ज्या काही गरजा आहेत त्या सगळ्या पूर्ण करायच्या. मग ती कशाला आपल्या पार्टीचं काम करते, स्वतःच्या पार्टीचं काम सोडून आपल्या दुसऱ्या नेत्याचं काम करण्यात मध्ये धन्यता मानणारे ही सगळी टीम. आणि या टीमने कधीच काम केलं नव्हतं. म्हणजे शिवसेना कधीच सोलापूर शहरात वाढेल अशा पद्धतीने यांची इच्छाच नाही आहे. ह्यांना फक्त वर जाणे आणि वर जे काय म्हणतो त्याला, वर जे एक 2-5 उद्धव साहेबांच्या शेजारी एक चौकट आहे, वर एक चौकट आहे मुंबईत आणि ती पण फेमस आहे, तुम्हाला माहीत आहे. त्यांच्याकडे सगळी पद आहेत, ती कधीच जनतेतनं निवडून येत नाहीत. सगळ्यात विशेष आहे ते कायम कुणाला राज्यसभा असते कुणाला हे असते अशा पद्धतीनं असतात, पण ते जनतेतनं निवडून येत नाहीत, पण महाराष्ट्र ते चालवतात. आणि अशा लोकांना बरोबर जाऊन हे करायचं, हाताशी धरून इथली शिवसेना संपवण्याचं काम केलं, महेश कोटेंना पाडण्याचं काम केलं. आणि आज महेश अण्णांचं खरंच दुर्दैव आहे की ज्यांना महेश अण्णांनी चक्रव्यूहात अडकावून महेश अण्णांना पाडलं त्या महेश अण्णांना आता प्रणितींचं काम परत एकदा करायला लावतायत. ह्यापेक्षा दुर्दैव कुठलं नाही. म्हणजे दिलीप मानेंना शिवसेनेत दिलीप माने तर फसले. दिलीप माने इलेक्शनला ज्यावेळेस इथं उभं राहिले आणि पडले तेव्हा दिलीप माने, मी मागं सुद्धा सांगितलं होतं की दिलीप माने त्यावेळेस खाजगीत बोलताना वारंवार सांगतात की मी या लोकांना हात जोडतो, या लोकांनी आम्हाला फसवलं आहे. आणि वस्तुस्थिती आहे. पण एका कामात दोन्ही कामं झालेत त्यांचे. म्हणजे दिलीप मानेंना फसवलं, दिलीप मानेंकडनं आर्थिक लाभ घेतला, महेश कोटेंनाही पाडलं आणि ज्यांना निवडून आणायचं होतं, म्हणजे ही सगळ्यात मोठी वर्ण मुंबईच्या मातोश्रीपासून सगळ्यांची इच्छा असते की प्रणिती शिंदे निवडून आली पाहिजे, काँग्रेसमध्ये जरी असली तरी तिचं काम केलं. म्हणजे एका कामात तिघाचाही कार्यक्रम झालेला आहे. आणि ते शाबूत पद्धतीनं इथले शिवसेनेचं नेतृत्व ज्यांच्या हातात आहे हे गेली कित्येक वर्ष करत आहे. आणि अजून पण सांगतो, गेली कित्येक वर्ष जाऊ द्या, तुम्हाला शिवसेनेमध्ये ह्या 4 लोकांच्या पलीकड जर नेतृत्व सर्वसामान्य हातात दिलं तर मानतो. उद्धव साहेबांनी कधी तर डेअरिंग करावं की सोलापूरची शिवसेना चेक करण्याकरता कुणाला तरी पाठवावं. ती येतात इथं वेगळ्याच पद्धतीनं, या लोकांची चौकट आहे त्या चौकटीत बसतात आणि निघून जातात. शिवसेना वाढण्यासाठी नवीन चेहरा दिसलाय का तुम्हाला? तुम्ही शिवसेनेत एक 4 नावं सोडून दुसरी नावं सांगून दाखवा की आत्ता त्यांच्याकडे नेतृत्व करण्याची क्षमता आहे, ते नगरसेवक होऊ शकतात, ते आमदारकी लढू शकतात किंवा जिल्हा चांगल्या पद्धतीने चालू शकतात. एक तर नाव तयार झालं का? उबाटा गटातलं एक तर नाव आहे का? असं ती ठरलेली चौकट आहे, त्याच्या पलीकडे नावच नाहीत. त्या चौकटीच्या पलीकडे ही शिवसेना वाढणार नाही, एवढं मी आवर्जून सांगतो. त्यात आणखी एक असं म्हटलं जातं की शेवटी दिलीप मानेंना स्वतःची संपूर्ण यंत्रणा कामाला लावली, म्हणजे शिवसेना त्यावेळी प्रचारात नव्हतीच म्हणे, हा एक अनुभव सांगितला. हे एकदम बरोबर आहे. त्यावेळेस त्यांचं वैयक्तिक जे कारखाने असतील, बँका असतील, त्यांच्या शिक्षण संस्था असतील, तिथले लोक त्यांनी कामाला लावले म्हणून ते तिथपर्यंत पोचू शकले. अन्यथा त्यांनी ह्यांनी घेतलेल्या सुपारीत त्यांचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होणारच होता. म्हणजे मानेंची सुपारीच घेतली. मानेंची, दिलीप माने आणि महेश कोटे या दोघांची सुपारी घेऊन ज्यांना निवडून आणायचं होतं त्यांना निवडून आणण्याचं काम आवर्जून त्यांनी केलेलं आहे उबाटा गटाने. सोलापूर लोकसभेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. शिवसेना प्रचारात सक्रिय दिसत नाही. आहोत ना आम्ही तेच सांगितले, शिवसेना सक्रिय आहे. राज्याचे मुख्यमंत्री आम्हाला आवर्जून मुंबईला असेल मिटिंगा घेऊन आम्हाला सांगितले, आदेशित केलेलं आहे की आपल्या प्रत्येक कार्यकर्त्या शिवसैनिकापर्यंत पोचा, तिथून लोकांपर्यंत पोचून या लोकसभेमध्ये नरेंद्र मोदी साहेबांचे हात बळकट करण्याचा कामाला लागा. आणि आम्ही करतोय. आमचं जरी संघटन नवीन असलं तरी आम्ही प्रत्येक ग्रामीण भागामध्ये आज आमचं चांगलं संघटन आहे.
आमच्याकडं राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत साहेबांसारखं नेतृत्व सोलापूरला आहे. शिवाजी सावंत यांचा आम्हाला सपोर्ट असल्यामुळं ग्रामीण भागामध्ये चांगल्या पद्धतीने काम चालू आहे. शहरी भागात तुम्हाला माहिती आहे आम्ही ग्राउंडवर उतरून काम करणारे कार्यकर्ते आहे, अतिशय चांगल्या पद्धतीनं कामाला आहेत. मी आवर्जून सांगतो, हा प्रभाग आहे, प्रभाग 7 हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. 4 जण निवडून आलेत. याच प्रभागात अजून शिवसेनेचे उभाटा गटाचे पण नेते राहतात. माझं ओपन चॅलेंज आहे त्यांना की तुम्ही तुमच्या बूथवर, ज्या बूथवर तुमचं नाव आहे त्या बूथवर निवडून मताधिक्य घेऊन दाखवा. तुम्ही ज्या बूथवर तुमचं नेत्याचं नाव आहे त्या बूथवर जर त्यांना लीड मिळाला तर मी ह्या वेळेचे कॉर्पोरेशनचे इलेक्शन लढणार नाही. मला गॅरंटी आहे. लोकातच नाही तो, लोकात नाहीत, फक्त भाषणं करायची. बघा एवढं चांगली भाषणं करतात की लोकांना वाटलं पाहिजे काय बोलले की खरं आहे. बोलले जास्त मोठ्याने बोलले की ओळखून घ्यायचं आणि बरोबर काहीतरी केलेलं आहे. आणि ही वस्तुस्थिती आहे. जेवढे जोरात बोलले की ओळखायचं आणि काहीतरी केलेलं आहे तेव्हा लई जोरात आवाज वाढतंय. आता कदाचित तुमच्याकडे पण उद्या येतील, जोरात सगळ्या गोष्टी सांगतील, पण एक गोष्ट सोलापूरकर कुठलीही गोष्ट त्यांची ऐकत नाहीत. त्यांना माहीत आहे की इथं फक्त थाप आहेत, गप्पा आहेत मोठमोठ्या, राष्ट्रीय लेवलचं बोलायचं, ह्याच्या लेवलचं बोलायचं. पण मी अजून पण आवर्जून सांगतो की त्यांनी ज्या प्रभागात राहतात त्या प्रभागातनं या प्रभागामध्ये महाविकास आघाडीचे बरेचसे नेते राहतात. इथं फक्त लीड घेऊन दाखवा, बाकी नंतर बघू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पक्षाची घोडदौड सुरू आहे. असे असताना सोलापुरात मात्र गटातटात राजकारण सुरू आहे. मनीष काळजे आणि तुमचं पटत नाही असं बोललं जातं. 2 गट वेगळे दिसतात. बघा, घरात भावाभावाचे सुद्धा वेगवेगळे विचार असू शकतात. नेतृत्व आमचं एक आहे, आदरणीय तेही एकनाथभाई शिंदे यांच्याकडे माध्यमातूनच काम करतात, मीही करतो. त्यांची काम करण्याची थोडीशी शैली वेगळी असेल, माझी वेगळी असेल. मी एक सर्वसामान्य, तुम्हाला माहिती आहे की मंगळवार तालीम मंडळापासून तेथपर्यंत आलेला कार्यकर्ता आहे आता. आणि त्यांचा भाग वेगळा आहे, त्यांच्याकडे दिलेली जबाबदारी वेगळी आहे. त्यांच्याकडे जो भाग आहे तो माझ्याकडे नाही आहे. मी ज्या क्षेत्रात जिल्हा प्रमुख म्हणून काम करतो तिथेही कुठं गटतट दिसत नाहीत. आणि जिथे योग्य वेळ असते तिथं आम्ही एकत्र येतो सुद्धा आणि पक्षाचा जो आदेश आहे तो अतिशय प्रेमाने पाळतो सुद्धा. शिवसेना प्रमुख नेहमी म्हणायचे काँग्रेसबरोबर जायची वेळ आली तर मी दुकानदारी बंद करेन. आज उद्धव ठाकरे यांना म्हणावं लागत आहे की काँग्रेसला मतदान करावं. काय सांगाल? हा प्रश्न विचारला की ते एकदम तुमच्या कॅमेरामॅनवर चिडतात, तुम्हाला माहीत आहे. हेच किती वेळा विचारता, हेच किती वेळा सांगू. काल बघितलं असेल सोलापूरलाच कन्निकनगरला सभा झाली. शेजारी ज्या पद्धतीची पिलावळ त्यांच्या शेजारी बसवली होती ती बसल्यानंतर बघून सुद्धा म्हणजे विजापूर वेसमध्ये भाषण करतायत का काय, अशा पद्धतीची परिस्थिती उद्धव साहेबांची कालच्या सभेत होती. कारण शहर मधला जो काय कार्यक्रम आहे तो फक्त शास्त्रीनगर आणि विजापूर वेस एवढ्यातच मर्यादित आहे, सगळ्याला माहीत आहे. आणि आत्ता कालची जी सभा आहे ती कुठेतरी विजापूर बेसमध्ये सभा चालू होती का काय, अशा पद्धतीची सभा. मग ही शिवसेनेचं काँग्रेसीकरण 100% झालेलं आहे. आत्ता कालच्या सभेने तर ते तुम्ही म्हणलेल्या प्रश्नाचं उत्तरच ते आहे की त्याचं कुठेही आता तीळ मात्र शिवसेना राहिली नाही, तिचं 100% काँग्रेसीकरण झालेलं आहे. आणि बाळासाहेब असते तर काय निर्णय घेतले असते, हा खूप महत्त्वाचा आणि मोठा विषय आहे. उभाटा गटाचे शरद कोळी नेहमी आता खालच्या पातळीवर जाऊन ते भाषणं करतात. हे कितपत योग्य आहे आजकालच्या राजकारणामध्ये? काय वाटतं याबद्दल? शरद कोळी हे नाव आम्ही गेल्या 5-6 महिन्यातच ऐकलं. त्याच्या आधी तुम्ही कधी ऐकलं होतं का नाही माहीत नाही. ते कायम तुम्हाला पोलीस स्टेशनच्या डायरीमध्ये इकडं तिकडं तडीपारची लिस्ट यामध्ये ते नाव दिसायचं. हे आत्ता आम्ही पहिल्यांदा ऐकलं, कुठं माहीत नाही. आणि आत्ता माहिती घेतल्यावर कळलं. म्हणजे त्यांनी केलेली वाळू असेल काय वेगवेगळे, म्हणजे त्यांचा इतिहास काय हा जर बघितला, उद्धव साहेब मला अजब वाटतंय अशा नेत्याला उपनेतापद देतात. म्हणजे त्यांच्याकडे एवढे वर्ष ज्यांनी इथं शिवसेना चालवली म्हणतात, हे नेते नव्हते, अजून कोण नेते नव्हते, अशा नेतृत्वाला उपनेता देण्याची वेळ आली. ह्याच्यावरनं शिवसेनेचं पतन झालंय असं लक्षात येतंय. कारण त्या माणसाला कॅमेऱ्यासमोर बोलण्याची धमक हे नाही आहे, काय त्याला अक्कल नाही आहे, समय सुचकता नाही आहे, कशा पद्धतीने बोलतो, कशा पद्धतीने वागतो, इतिहास काय, हे सगळं जर बघितलं तर त्याला कुठल्याही पक्षात स्थान देणार नाही. अशी परिस्थिती असताना शिवसेने एवढं मोठं पद दिलं आहे, हेच अजब आहे. बापू नमस्कार. सोलापुरातील युवा पिढी गेल्या कित्येक वर्षापासून शिक्षण सोलापुरात घेते, परंतु रोजगाराअभावी नोकरीसाठी पुणे, मुंबई किंवा मेट्रो सिटीकडे स्थलांतर होत आहे. तर या युवकांना सोलापुरातच टिकून राहण्यासाठी येणाऱ्या काळात आपलं म्हणजे महायुती सरकारमध्ये काय विजन असेल की आपली युवा पिढी सोलापुरातच राहावी आणि त्यांना रोजगार निर्मितीसाठी काय उपाययोजना असतील? रोजगार निर्मितीसाठी काय प्रयत्न राहणार? खरं आहे, सोलापूर शहरातल्या युवकांसमोरचा हा प्रचंड मोठा हा प्रश्न आहे.
सोलापूरला ज्या पद्धतीनं उद्योग व्यवसाय वाढले पाहिजे होते, मोठमोठ्या इंडस्ट्रीज असतील, IT कंपन्या असतील, मार्केटिंगच्या कंपन्या असतील, यामध्ये आपण खूप कमी पडलो हे मान्य करावं लागेल. पण हे होण्यामागं कोण कारणीभूत आहे? कारण ज्यांच्या हातात इतकं प्रचंड मोठं नेतृत्व होतं, ज्यांना करण्याची संधी होती, हे कामं जी आहेत ती इन्फ्रास्ट्रक्चरची असतील किंवा ही मोठी कामं, हे एखाद्या नगरसेवकाच्या लेवलची कामं नाहीत किंवा एखाद्या आमदारच्या लेवलची पण कामं नाहीत. ह्याला राज्य लेवलचं, केंद्र लेवलचं नेतृत्वच अशा पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर करण्याकरता मदत करू शकतो. कारण लाखोचा निधी अशा गोष्टींना लागतो, तुम्हाला माहीत आहे. आणि जोपर्यंत इन्फ्रास्ट्रक्चर असणार नाही तोपर्यंत कोणतीही मोठी कंपनी आपल्या इथे येणार नाही. आणि त्याच्यामध्ये सोलापूरचा जो कामगारांना लागलेला एक डब्बा आहे की कामगार इथं वेगळ्या पद्धतीनं, म्हणजे आडममुळं ज्या पद्धतीनं सोलापूरच्या कामगारांना कायम मोर्चे काढून सोलापूरची इमेज खराब करण्याचं काम झालं. सोलापूरचं पहिलं तुम्ही बघितलं असेल की दंगलीमुळे सुद्धा आमचं सोलापूरचं नाव लय खराब झालं. सोलापुरात जर 10 वर्षांनी दंगली व्हायच्या, उद्योगपती येताना बरेचदा विचार करत असतील, पण ज्या वेळेस दंगली व्हायच्या त्यावेळेस सोलापूरचं नेतृत्व कुणाकडे होतं? 2012 नंतर सोलापुरात एकही दंगल झालेली नाही. जेव्हा नरेंद्र मोदीसारखं सक्षम नेतृत्व आलं आणि लोकांना कळलं की आता दंगलखोरांना सुट्टी नाही, हे लक्षात आल्यानंतर देशातच दंगली कम झाल्या. नाहीतर काँग्रेसच्या काळात तुम्ही बघितलंय सगळ्यांनी की जर 10 वर्षाला कावळेसाहेब साक्षीदार आहेत, सोलापूरची मोठमोठी दंगल सोलापूर जळताना मी त्यांना बघितलं की त्यांनी शूटिंग करून जे लोकांसमोर हे करण्याचं बघितलं, तेव्हा सोलापूर जळत होतं. कुणाच्या हातात नेतृत्व होतं? राज्यात, केंद्रात त्यांनी असताना त्यांनी सांगितले ती 'काय करू शकतो सोलापूर'. म्हणजे कायम विशिष्ट लोकांना हाताळायचं आणि त्यांचं राजकारण करण्याकरता सोलापूरला अगतिकरण नेण्याचं काम झालं. येणाऱ्या काळामध्ये आता ज्या पद्धतीचे रस्ते झालेले आहेत, एअरपोर्ट आपलं काही दिवसात चालू होईल अशी अपेक्षा आहे. जोपर्यंत चांगले दळणवळणाची सोय असल्याशिवाय कोणचा उद्योगपती येणार आहे आपल्याकडं? आणि आज आपण त्या टप्प्यावर येऊन थांबलोय की सोलापूर आता अतिशय चांगल्या पद्धतीनं येणाऱ्या काही वर्षामध्ये नक्की आपला बदल सोलापुरामध्ये दिसेल. सोलापूरचा आज तुम्ही बघितलं असेल, शहराच्या बाबतीत सुद्धा आजूबाजूला चांगले रस्ते झालेत, कामं झाल्यामुळं इंडस्ट्रीज वाढण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि नरेंद्र मोदी साहेबांचं जे विजन आहे, आणि राम सातपुतेंची कालची मी तुमच्या चॅनलवरची मुलाखत ऐकली, मी त्यांना सुद्धा वैयक्तिक परवा सांगितलं की आता तुम्ही छोट्या रस्ते किंवा ह्या सगळ्या गोष्टींपेक्षा सोलापूरच्या रोजगारांना कसा हातभार लावता येईल. आम्ही परवासुद्धा दावोसला राज्याचे मुख्यमंत्री गेले होते आणि त्यावेळेस लाखो करोडचा निधी महाराष्ट्रासाठी आणला. त्यावेळेस सुद्धा आम्ही आवर्जून मुख्यमंत्री साहेबांना सांगितले की एखादी चांगली इंडस्ट्री, त्यात 2-4 हजार लोकांना जरी हाताला काम लागेल अशा पद्धतीची इंडस्ट्री सोलापूरला देण्याचा प्रयत्न आपण करावा. कारण सोलापूरला आता त्या पद्धतीनं तेवढी मोठी इंडस्ट्री देऊ असं इन्फ्रास्ट्रक्चर झाले. पूर्वी आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चरच नव्हतं. खड्ड्यापूर शहर म्हणून ओळखायचो, सोलापुरात रस्ते नीट नव्हते तर कोण आपल्याकडे येणार होतं? पण आज सोलापुरात उद्योगपती येऊ शकतात असा विश्वास तयार झालेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सोलापूरचा युवक बाहेर जाणार नाही, ह्यासाठी आपण काम करणं गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये आपल्या सोलापूरकरांची पण खूप मोठी जबाबदारी आहे की सोलापूरला चांगलं सोलापूर प्रेझेंट करणं. सोलापूर हे चांगलं शहर आहे, आपलं शहर आहे, हे सुद्धा लोकांसमोर कॅमेरा मीडियाच्या माध्यमातून आपल्या ह्याच्यामधून जाणं गरजेचं आहे. कारण आपल्याही काही लोकांनी सोलापूरच्या बाबतीत निगेटिव्हिटी ठेवून राज्यभर असेल देशभर आपली बदनामी करण्याचं, आपल्याला कमी लेखण्याचं काम झालं आहे. पण आता येणारे युवक बदलून सोलापूरला नवी दिशा देण्याचं काम नक्की होईल असं मला वाटतं. आपल्यासोबत निवडून आलेले देवेंद्र कोटे भाजपमध्ये आलेत. परवा त्यांच्या सत्कार समारंभात आपण होता, तेव्हा राम सातपुते म्हणाले, अंदर की एक बात आहे, अण्णा भी हमारे साथ आहे. म्हणजे महेश यांना बी भविष्यात येतील का तुमच्यासोबत? देवेंद्र कोटेंनी अतिशय चांगला निर्णय घेतला. देवेंद्र कोटे महाविकास आघाडीत राहतील म्हणून सोलापूरच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना प्रचंड देव पाण्यात ठेवावं लागले होते की ते कुठं जाऊ नये म्हणून. कारण कुठंतरी एक चांगला युवा नेतृत्व ज्याच्यामध्ये सोलापूर शहराची जाण असलेला, एका नगरसेवक म्हणून 2 टर्म निवडून आलेला असं नेतृत्व त्यांच्या हातून जात आहे. आणि ते गेल्यानंतर त्यांच्याकडे काही शिल्लक राहणार नाही. म्हणजे गिने चुने 4 लोक थे, उसमें भी देवेंद्र कोटे चले गए, अशी परिस्थिती आता आहे. महेश कोटेंच्या बाबतीत महेश कोटेंचं प्रचंड दुखलेलं आहे. महेश कोटेंची इच्छा तुम्हाला माहिती आहे की आमदार व्हायचे. आमदार होण्याकरता महेशांना जाहीर सांगतात की मी आमदार होण्यासाठी काही करतो. राजकीय परिस्थितीनुसार महेशांना परत, कारण ताई इलेक्शन आत्ता पडल्यानंतर पुन्हा आमदारकीला उभं राहणार आहेत आणि ह्यातले आडम पुन्हा हीच लढाई तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि महेश कोटे पुन्हा तुम्ही म्हणल्यावर भारतीय जनता पार्टीतनं जर चुकून कोटे परिवारात तिकीट आलं, मग देवेंद्रकडे आलं काय आणि महेश अण्णांकडे आलं काय? पुन्हा ही 6 महिन्यानंतर ही लोक भांडताना तुम्हाला दिसणार आहेत. प्रणित ते असेल, महेश कोटे असतील,
दिलीप माने साहेब असतील आणि आडम मास्तर असतील आणि शाब्दीसुद्धा. आता काय झालं आहे, शाब्दी बी त्याच कळपात गेला आहे. तुम्ही बघितलं असेल, MIM काय आता वेगळं राहिलेलं नाही. MIMने सुद्धा प्रणितीची साथ द्यायची ठरवली आहे आणि MIM सुद्धा. पण हे किती दिवसासाठी आहे? येणाऱ्या 4-5 महिन्यात हे तुम्हाला 4-5 माणसं बांधताना तुम्हाला नक्की दिसतील. आणि देवेंद्र कोटे आल्याने नक्की आमच्या महायुतीचा फायदा झालेला आहे. एक चांगलं नेतृत्व प्रभाग 7मध्ये तर आमच्याबरोबर आहेच, पण त्याची वातावरण पूर्ण शहरभर राहील. बापू, अजून एक प्रश्न असा महत्त्वाचा होता, तो म्हणजे अलीकडच्या आपण काळामध्ये पाहिलं तर महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ मोठ्या प्रमाणात झाली. पक्ष फोडाफोडी झाली, या पक्षातून त्या पक्षात चिन्हांचे विषय झाला. त्यातच काल माऊली पवार या स्टेजवर जे आले होते की पाकिट चोर आहेत, त्याप्रमाणे चिन्हांची पळवापळवी असेल, चिन्ह चोराचोरी असेल, असे त्यांनी उपमा त्याला दिली. काय सांगाल तुम्ही याबाबत? म्हणजे स्वगती घोषित एक समन्वयक आहेत मराठा समाजाचे. त्यांना कोण पद दिलं आहे माहीत नाही, पण ते मराठाचे समाजाचे. आता तुम्ही बोलवता चॅनलवर, ते मुलाखती देतात. आम्हाला असं वाटायचं की एक उमदा कार्यकर्ता आहे, कुठल्याही पक्षात काम करत नाही, म्हणून मराठा समाजाने त्याला काम करण्याची संधी, म्हणजे एक कॉर्डिनेटर असतो ना, म्हणून ती संधी दिली. आणि ती कशामुळे दिली तर आम्हा प्रत्येकांना राजकीय कलर लागलेले आहेत आणि कुठेतरी समाजाचं काम करणाऱ्या माणसाला राजकीय कलर नसलेला एक वेगळा मुलगा असला पाहिजे, म्हणून आम्ही माऊली पवारांकडे बघत होतो. पण गेलं कालचं स्टेटमेंट बघितलं, गेली 6 महिन्यात माऊली पवारांची वागणूक बघितली, तर ते महाविकास आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केलेत का काय, अशा पद्धतीनं ते वागतात. काल तुम्ही बघितलं असेल, ज्या जरांगे पाटलांमुळं महाराष्ट्रामध्ये हे मराठा आंदोलन उभं राहिलं, ते नेतृत्व ज्या पद्धतीनं स्वतः उपाशी राहून या मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून बलिदान देण्याच्या परिस्थितीपर्यंत त्यांनी आंदोलन नेलं. आणि खऱ्या अर्थानं जरांगे पाटीलनी उभं केलेल्या नेतृत्वाला काळिमा फासवण्याचं काम माऊली पवार करायला लागलेले आहेत आणि हे स्वस्वार्थासाठी करायला आहेत. माऊली पवारांमागचं जर मराठा हे बॅनर जर काढलं तर माऊली पवारांकडे किती लोक जमा होतील हे तुम्हाला पण माहीत आहे आणि माऊली पवारांना पण माहीत आहे. पण मागं लावायचं मराठा म्हणून, मराठा समाजाचा समन्वयक म्हणून, आणि इथं राजकीय भाषा बोलायची. त्या राजकीय भाषेंना मी माऊलींना एवढंच सांगतो, माऊली, आपण मराठा समाजाचं बॅनर लावून आज इथपर्यंत आपला प्रवास केला आहे. प्रणिती शिंदेंसाठी आपण रोज रात्री वेगवेगळ्या मराठा समाजाच्या नेत्यांना काय सांगता, लोकांपर्यंत सांगता, गैरसमज कसे पसरवता. कालच आम्ही बघितलेलं आहे की जरांगे पाटलांना बुके देण्याकरता तो कितीचा बुके होता असं लोक बोलायला लागलेत. कितीचा बुके होता ह्याचा अर्थ असा आहे, लोक तर असं सांगतात की ते 20 लाखाचा बुके होता, ज्यांनी सुपारी घेतली होती की जरांगे पाटलांना बुके देतो आणि तो बुके सगळ्या महाराष्ट्रामध्ये फोटो पाठवतो, म्हणजे जेणेकरून मराठा समाजामध्ये प्रणितताईंना जरांगे पाटलांचा आशीर्वाद आहे. अशा पद्धतीचं घेतलेलं टेंडर काल सक्सेस झालं नाही. त्यामुळं आज रात्री तर झोपले नसेल कालपासून माऊली पवारांना मी एवढंच सांगतो, तुम्ही जी स्वतःची चांगली इमेज आहे, एक मराठा कार्यकर्ता म्हणून तुम्हाला लोक ओळखतात, त्याची इमेज तशी ठेवायची असेल आबाधित, तर राजकारणापासून तुम्ही बाजूला या, किंवा राजकारणात यायचं असेल तर कुठल्या तर पक्षाचा झेंडा हातात घ्या, आम्ही तुमचा सामना करायला तयार आहे. म्हणजे कुठेतरी जरांगे पाटलांच्या मागं राहून, समाजाच्या मागं राहून तुम्ही राजकारण करणार असाल तर मराठा समाज इतका खुळा नाही. ज्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व कायम मराठा समाजाने केलेलं आहे, प्रत्येक चावडीपासून ते दिल्लीपर्यंत मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी नेतृत्व केलं आहे. माऊली पवाराच्या भूलतापाला मराठा समाज तर चुकून बळी पडणार नाही. पण मला दुर्दैव असं आहे की माऊली पवारांचं इलेक्शन नंतर काय, माऊली पवारांचं इलेक्शन नंतर काय, निकाल राम सातपुते निवडून येणार आहेत, नरेंद्र मोदी साहेब देशात निवडून येणार आहेत, मग इलेक्शन नंतर काय, तर तेव्हा प्रचंड तुमचे हाल होतील. त्याच्यामुळं आताच सावध व्हा आणि मराठा समाजाला दिशाभूल करण्याचं काम करू नका. हो, याच्यामध्ये तुम्ही आता सांगितलं की माऊली पवार हे महाविकास आघाडीला मॅनेज झालेत का, असं तुम्ही आता सांगितलं की का याच्यामध्ये अर्थपूर्ण वाटाघाटी झाले तुम्ही? मी अर्थपूर्ण काय, मी एका काँग्रेसच्या नगरसेवकाच्या घरात किती पैसे घेऊन त्याची मी संख्या सांगितली, 20 लाख रुपये घेऊन प्रणिती शिंदेंचं काम करण्याचं काम माऊली पवार करत आहेत. कालचा बुके नाही घेतल्या
त्याच्यामुळे आता पैसे माघारी करावे लागतील का काय अशी परिस्थिती माऊली पवारांवर आहे. की विशेषतः फडणवीसांवर आरोप केला की त्यांनी फसवलं मराठा समाजाला नेमकं आरक्षण प्रश्न. मी काय सांगालो, जर माऊली पवारच महाविकास आघाडीची भाषा बोलत असतील, राजकीय भाषा बोलत असतील, तर ते देवेंद्र फडणवीसवर बोलतील. राज्याचे तुम्ही बघितलं असेल, जरंगे पाटलांबरोबर अतिशय प्रामाणिकपणे त्यांच्या सगळ्या आंदोलनामध्ये एक राज्याचे मुख्यमंत्री म्हणून संवेदनशील मुख्यमंत्री किती ताकदीनं तिथं अंतरावलीला बसले होते, तिथं सुद्धा मुख्यमंत्री स्वतः गेले. कधीही राज्याचा मुख्यमंत्री कुठं आंदोलनात तिथं जात नसतो. तुमच्या वाशीला जी आमची सभा झाली तिथं स्वतः आले आणि जे जरंगे पाटलांनी मागण्या केल्या होत्या त्यातल्या 80% मागण्या पूर्ण करण्याचं काम केलेलं आहे. 10% आरक्षण जे देणं राज्य सरकारला शक्य होतं ते दिलंय. त्याच्यामुळं महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या अनेक युवकांना त्याच्यातून संध्या उपलब्ध होणार आहेत. मुख्यमंत्री साहेब अतिशय मराठा समाजासाठी संवेदनशील आहेत हे वारंवार दिसून आलंय. पण तुम्ही जर सुरुवात तुम्हाला विरोधीचं काम करायचं असं माऊली पवारांच्या डोक्यात असेल तर कितीही केलं तर तुम्हाला कारणं पाहिजेत. म्हणजे तुम्ही शरद पवारांचीच भाषा बोलणार असाल, तुम्ही सोनिया गांधींची भाषा बोलणार असाल, तुम्ही उद्धव ठाकरेंची भाषा बोलणार असाल तर तुम्ही समन्वयक म्हणून काम करू नये. तुम्ही सरळ तिथला झेंडा कुठला तर हातात घ्यावा, मग लोक ठरवतील तुमच्यावर काय बोलायचं ते. बापू, त्यांनी असंही सांगितलं की मराठा समाजातले जे आजपर्यंत नेते आहेत ते समाजात जेव्हा मोठे झाले, आमदार झाले, खासदार झाले, मंत्री झाले, यांनी आजपर्यंत समाजाचाच वापर केला, पण समाजासाठी कोणतीही मदत केली नाही. केवळ हे नेते आज आत्तापर्यंत सगळे नेते नालायक निघाले असं देखील त्यांनी म्हटलं. काय सांगाल तुम्ही याबाबत? मराठा समाजाला तुम्ही बघितलं असेल, देवेंद्र फडणवीस साहेबांनी मागं त्यांनी मुख्यमंत्री असताना सुद्धा 10% आरक्षण दिलं. ते आरक्षण दुर्दैवानं सुप्रीम कोर्टात टिकलं नाही. ती टिकवण्याची जबाबदारी खऱ्या अर्थानं कोणाची होती तर त्यावेळेचा तत्कालीन जे काही राज्य सरकार होतं त्यांची जी जबाबदारी होती. म्हणजे ह्यांच्या सरकारच्या काळात ते आरक्षण गेलं जरी असलं तरी आज ते त्यांच्याबद्दल एक ब्र बोलत नाहीत. शरद पवारांनी मराठा समाजाचा किती फायदा घेतला त्यांच्याबद्दल ते बोलत नाहीत. आत्ता सत्तेतले काही लोक बाहेर काढायचे आहेत म्हणून तुम्ही समाजाचा फायदा नाव घेत असाल तर हे अत्यंत चुकीचं आहे. एकनाथजी शिंदे साहेबांनी मराठा समाजासाठी काय काम केलं आहे हा मराठा युवक असेल, माझी भगिनी असेल, मराठा इथला शेतकरी असेल, हा प्रचंड मनापासून जाणतो की या मराठा समाजाला न्याय देण्याचं जर काम कोण केलं असेल तर आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी केलेलं आहे. आणि जरंगे पाटलांच्या वारंवार भाषणातून, वागण्यातून, बोलण्यातून हे दिसलेलं आहे, ते बोलून दाखवलेले आहेत की मराठा समाजाला न्याय देण्याचं काम जर कोण करू शकत असेल तर हेच सरकार करू शकतं आहे. मागं असलेलं सरकार, माऊली पवारांनी आता सांगितलं की ह्या सरकारने ओबीसीतून देण्यासाठी नकार दिला. मी जाहीर विचारतो, माऊली पवारांना माझा प्रश्न आहे, कधी सांगितलं की शरद पवार साहेबांनी ओबीसीतून आरक्षण मराठा समाजाला द्या? कधी उद्धव साहेबांनी सांगितलं की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या? आणि कधी काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितलं की द्या? म्हणजे ह्याही नेत्यांनी स्पष्ट सांगितलं की ओबीसीतून आरक्षण मराठा समाजाला मिळू शकत नाही. मग तुम्ही का दिशाभूल करताय? म्हणजे राजकारणाच्या पलीकडे आता जरंगे पाटलांनी जर ती भूमिका घेतली असती तर त्यांचे फॉलोअर्स असतील, त्यांचे लोक असतील, ते मान्य केले असते. पण ही भूमिका माऊली पवारांची असून उपयोग नाही आहे. ही माऊली पवारांनी त्यांच्या आर्थिक लाभासाठी काही निर्णय घेतील, उद्या समाजाला कुठेही नेऊन विचाल तुम्ही, असं करू नका. मराठा समाज एवढा घोळा पण नाही आहे की तुमच्या अशा वागण्याने मराठा समाज कोणाच्या ह्याला बळी पडेल. बापू, ठाकरे परिवारात राज ठाकरे यांची भूमिका नेहमीच महत्त्वाची राहिली आहे. त्यांची खूप मोठी ताकद या महाराष्ट्रात राहिली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता भारतीय जनता पार्टीबरोबर आहे. सोलापूर शहर जिल्ह्यात देखील मनसेची एक 10% मतं आहेत, मोठी ताकद तशी आहे. तर कशा पद्धतीनं लाभ आपल्याला या मतदारसंघात होईल असं वाटतं? सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या नावातच दम आहे. तुम्हाला माहीत आहे की स्वतःच्या कर्तृत्वावर 14 आमदार, महापालिका असेल, नगरसेवक असतील, बरेचसे जिल्हा परिषद सदस्य, असं एक राजकीय असेल, सामाजिक असेल, असं एक मोठं संघटन असलेला तो पक्ष आहे. मुंबई, नाशिक, पुणे, सोलापूर विविध ठिकाणी त्यांची प्रचंड मोठी ताकद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आहे. राजसाहेब जाहीरपणे जे काही निर्णय घेतात ते तुम्ही बघितलेलं आहे. 2014ला पहिल्यांदा नरेंद्र मोदी साहेबांचं महाराष्ट्रात स्वागत करणारे ते एकमेव नेते होते. आणि आज पण तेव्हा त्यांना ज्यावेळेस जे वाटलं ते अतिशय जाहीरपणे खुलेआम पद्धतीने ते करतात. आणि आज जो त्यांनी घेतलेला निर्णय हा महाराष्ट्रातल्या जनतेला आवडलेला आहे. जरी काही लोकांच्या पोटदुखी होती आहे की राजसाहेब नसले तर त्यांचा जो मतांचा टक्का आहे तो मताच्या टक्क्याने ह्यांना खूप मोठं नुकसान होणार आहे, म्हणून काय लोकांची पोटदुखी होती आहे. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं जे निर्णय घेतला राजसाहेबांनी तो निर्णय महाराष्ट्राच्या जनतेला आवडल्यामुळं
ह्या भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, ह्यांचे उमेदवार निवडून येण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा खूप मोठा वाटा असेल असं मला वाटतं. सोलापूरच्या सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणीचा प्रश्न अत्यंत मोठ्या प्रमाणात गाजला. तुम्ही मगा म्हटलं की विमानतळ सुरू झालं की निश्चितच विकास मोठा दिसेल आणि आता सध्या विमानतळात खूप मोठ्या प्रमाणात कोट्यवधीची कामं सुरू आहेत आणि ते पाहता येणाऱ्या ऑगस्टमध्ये साधारण विमानसेवा सुरू होईल असं भारतीय जनता पार्टीचं देखील म्हणणं आहे आणि त्यांनी दावा देखील केला आहे. या सगळ्यात भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी कटकारस्थान करून चिमणी पाडली असा आरोप केला जातो आणि या संदर्भात धर्मराज काडादे देखील यांनी जे आवाहन केलं आहे त्याचा परिणाम साधारण कितपत जाणवेल असं तुम्हाला वाटतं? काडादे साहेबांच्या भूमिकेबद्दल मी जास्त काय बोलणार नाही, कारण काडादे साहेब तसं बघितलं तर गेली कित्येक वर्ष झालं ते काँग्रेस विचारानेच काम करतात. काँग्रेसच्या उमेदवाराला सपोर्ट होईल अशा पद्धतीनंच ते ह्याच्या आधीसुद्धा काम केलेलं आहे. कधीच काडादे साहेबांनी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून यावा ह्यासाठी कधी मदतही केलेली नाही आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला कुठला सपोर्टसुद्धा केलेला नाही. त्यांनी आजवर मग सुषमा शिंदे साहेब असतील यांच्या पाठीमागं राहण्याचीच त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत आणि ते जोपासलेले आहेत. आता चिमणीमुळं एक शहरवासियांना असं वाटत होतं की बाबा चिमणीत तिथं असलेला लेबर असेल, त्या लोकांना होणारा कामगारांची उपासमार, ह्या सगळ्या गोष्टी समोर दाखवल्या गेल्या. पण तुम्ही बघितलं की चिमणी पडली पण कारखाना बंद झाला नाही. कारखाना त्यांनी चालवला, कारखाना चाललेला आहे. त्यामुळे एकाही कर्मचाऱ्यांचं, कामगारांचं नुकसान झालं नाही. हां, कारखान्याचं आर्थिक नुकसान झालं असेल पण ते करणं गरजेचं होतं आणि त्याच्यामध्ये आता भारतीय जनता पार्टीवर ते ब्लेम घालणं हे चुकीचं आहे. याचं कारण असं आहे, तो सुप्रीम कोर्टाचा निर्णय होता. आपण सगळे पत्रकार जाणता की बरेच वर्ष त्याचे हिअरिंग चाललेले आहेत, त्याच्या सगळ्या गोष्टी न्यायालयात चालल्या होत्या आणि न्यायालयाच्या आदेशाने ते पाडलं आहे. पण पाडणं सुद्धा सोलापूरसाठी ते महत्त्वाचं होतं, कारण ते पाडल्याशिवाय जर विमान व्यवस्था चालू होणार नाही आणि विमान व्यवस्था आल्याशिवाय सोलापूरचा उद्योग वाढणार नाही आणि उद्योग नाही वाढला तर आमच्या लोकांच्या हाताला काम मिळणार नाही. असं जर ते समीकरण असेल तर ते चिमणी पाडले हा निर्णय हा योग्य होता आणि हा सुद्धा नागरिक लक्षात ठेवेल की बाबा आपल्या हितासाठी चिमणी पाडली आहे. चिमणी पाडली म्हणजे राजकारण नाही. आता हे लोक राजकारण करतात त्याच्यामध्ये. आता चिमणी पडल्यानंतर उमेदवार जाऊन तिथं पहिला त्यावेळेस भेटले, तिथं जाऊन कामगारांचे थोडाफार तिथं कामगारांमध्ये रोष असणारच आहे. त्या रोषाचा तुम्ही त्या विद्यार्थ्यांचा सुद्धा विचार करायला पाहिजे होता की सोलापुरात उद्योगधंदे नसल्यामुळे काय नुकसान व्हायला आहे, त्याच्या बाबतीत नाही विचार करणार. फक्त काय म्हणते भावनिक राजकारण कुठं आहे अशा पद्धतीचं राजकारण व्हायला लागलं आहे. पण लोक खूप सुज्ञ आहेत. त्याचा थोडाफार पटका काही टप्प्यामध्ये दक्षिण भागात जरी बसत असला तर शहरामध्ये कुठेही त्याचा परिणाम आपल्याला दिसणार नाही. बापू, एक महापालिकेचा एक विषय आहे महत्त्वाचा. तो म्हणजे आता महापालिकेच्या कामकाजाचा तुम्हाला मोठा अनुभव आहे, त्याचा अभ्यास देखील आहे. असं असताना काल बेरिया या ठिकाणी आले होते माजी महापौर. त्यांनी एक या ठिकाणी म्हटलं की भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी सत्ता आहे आणि त्यांना खूप काही करता आलं असतं. एक स्टँडिंग कमिटीचा एक महत्त्वाचा सभापतीचा विषय आहे. घटनात्मक ते पद आहे पण ते पद त्यांना स्टँडिंगचा सभापती करता आलं नाही. त्याच्यात देखील मोठं राजकारण आलं आणि ह्या राजकारणामध्ये सगळं एक 4-5 वर्ष ही संपली. त्यामुळे कुठलाही विकासाला एक बाधा आणली, याच्यामुळे विकास झाला नाही शहराचा. काय सांगाल याबाबत तुम्हाला? काय वाटतं? तुम्ही देखील याचे साक्षीदार आहात. खरं आहे, भारतीय जनता पार्टीला 4 वेळा महापालिकेत चेअरमन करता आला नाही आणि तो चेअरमन होऊ नये किंवा तशी त्यांची इच्छा होती का नाही माहीत नाही. कारण का ते न्यायालयीन एक प्रक्रियेमध्ये गणेश वानकरांचा स्टँडिंगचा विषय होता. राजू पाटील आणि गणेश वानकर ह्या विषयामध्ये तो न्यायालयीन प्रक्रियेत अडकला आणि तिथून ते 2-3 वर्ष त्याचा निकाल लागला नाही आणि ती प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. गणेश वानकर आमच्याच पक्षाचे, त्यावेळेस आम्ही एकत्रच होतो. तसं असल्यामुळं त्यांना ते न्यायालयीन प्रक्रियेमुळं करता आलं नाही. पण सोलापुरामध्ये महापालिकेच्या माध्यमातून कामच झालं नाही का? तर कामं पण झालेली आहेत. स्मार्ट सिटीसारखी स्कीम आपल्याला कुणामुळे मिळाली? नरेंद्र मोदी साहेबांनी महापालिकेच्या माध्यमातून एवढी मोठी योजना दिली. मला सांगा, हजारो करोड रुपये. कधी आपली तेवढी क्षमता आहे का महापालिकेची की जर ती स्मार्ट सिटीसारखी योजना जर आपल्याला मिळाली नसती तर सोलापूर शहरामध्ये आपल्या टॅक्सच्या माध्यमातून किंवा राज्य सरकारचा ती काय थोडाफार निधी येतो त्याच्या माध्यमातून आपण एवढा मोठा विकास काम करूच शकलो नसतो. जे स्मार्ट सिटीला हजारो करोड रुपये आले, त्या हजारो करोड रुपयाच्या माध्यमातूनच सोलापूर शहरामधला काही जरी भाग डेव्हलप झालेला आहे आणि आपण बघतोय. मग सिद्धेश्वर तलावाचा जो परिसर असेल अशा पद्धतीचा होता का? परवा मला अजब वाटलं, सुषमा शिंदे साहेब मॉर्निंग वॉकला आलते, त्यांना सुद्धा बघितल्यानंतर हे बदललेलं चित्र वेगळं वाटलं असेल. ते ओळखू शकले नसतील ही जागा तीच आहे का? कारण खरं आहे तेवढा बदल तुम्हाला दिसतो. असं नाही आहे की दिसतच नाही, बदल घडलेला आहे.
पण ह्यांना बघायचाच नाही आहे, ह्यांना फक्त टीकाच करायची आहे. ह्यांनी असतानाच आम्ही खूप चांगलं काम केलं आणि दुसऱ्यांनी केलं नाही असं नाही आहे. त्यांच्या काळात पण काही कामं चांगली झाली असतील, तसं भारतीय जनता पार्टीची कामं वेळेतसुद्धा झालेली कामं ही अतिशय त्यांनी स्वीकारणं बेरिया साहेबांनी गरजेचं आहे. कारण बेरिया साहेब मागचं काय बोलायला, खड्डापूर असताना सुद्धा आम्ही चांगलं काम केलं आणि नंतर आता त्यांनी काय काम केलं नाही. बेरिया साहेब, तुम्हाला प्रणितताईला किती कंटाळून तुम्ही पक्ष सोडला, काय काय बोलला आमच्यापाशी, ते आमच्यापाशी माहीत आहे आम्हाला सगळ्याला. अजूनसुद्धा तुम्ही खाजगीत काय बोलता ते मला माहीत आहे. आणि आता तुमचा किती नाईलाज आहे. आता तुम्हाला सांगतो, ह्यातले अर्धे लोक छातीवर दगड ठेवून प्रणितताईचं काम करतात. ही वस्तुस्थिती आहे. त्यानंतर बघा 4-5 महिन्यात काय काय घडणार आहे. बेरिया साहेब कुठं असणार आहेत, खरडमल साहेब कुठं असणार आहेत, हे सगळे आपल्याला दिसतील. बापू, तुम्ही देखील काँग्रेसचे नगरसेवक होता, काय बाहेर पडला तुम्ही काँग्रेसमध्ये, काय कारण होतं? त्यावेळेस बाहेर पडण्याचं तेच कारण आहे, नेतृत्वाला जर संधी मिळत नसेल. मला आल्यानंतर तुमच्यातलं एकाने बोलले की अमोल बापू, तुम्हाला आता बरंचसं काम करताना संधी मिळालेलं आम्ही बघितला. मी जर काँग्रेस सोडली नसती तर सोलापूर महानगरपालिकेचा विरोधी पक्षनेता म्हणून मला होता आलं नसतं. बरं, मला झालो म्हणजे माझं काही नाही, तर मला सोलापूरची सेवा करायला मिळाली नसती. तुम्ही बघितलं असेल, कोविडसारख्या काळामध्ये मी विरोधी पक्षनेता म्हणून काम केलं. अतिशय महापौर असतील त्यांच्या बराबरीनं, किंबहुना त्यांच्यापेक्षाही पुढे जाऊन मी काम केलं. लोकांच्या प्रत्येक अडचणीला समोर जाऊन काम केलं. त्याचं काम मी जर काँग्रेस सोडली नसती, काँग्रेस मोठं झाड होतं सोलापुरात त्यावेळेस, आणि त्यावेळेस आमच्यासारख्या छोट्यांना संधी मिळत नव्हती. आणि मिळत नसलेल्या संधीला विचार करूनच मी त्यावेळेस काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला. आणि तो घेतलेला निर्णय माझ्यासाठी तर सार्थ ठरला असं मी समजतो. नक्कीच बापू, आता आपण बोलताना म्हणाल की स्मार्ट सिटीमध्ये एक चांगले बदल सोलापुरात दिसत आहेत. आपण सगळेजणच ते पाहतो आहे आणि अगदी हद्दवाड भागात देखील मोठ्या प्रमाणात ती कामं चालू आहेत, गावठाण भागात चालू आहेत. सगळं काम दिसतं आहे, बदल दिसतो आहे. पण ही कामं निकृष्ट दर्जाची झाली असा एक आरोप होतो आणि भाजप नगरसेवकांची ठेकेदारी हा विषय एक प्रामुख्यानं समोर येतो आहे. म्हणजे काय नेमका हा याबाबत सांगाल? हां, ठेकेदारी त्यांना दिली गेली, कामं निकृष्ट झाली असे एक आरोप. जिथं सत्ता आहे तिथं थोडंफार भ्रष्टाचाराचे आरोप 100% कुठेही असू दे. आज तुम्ही बघितलं असेल, इंडिया आघाडीतले केजरीवाल ज्या गोष्टींमुळे सत्तेत आले, म्हणजे भ्रष्टाचार म्हणून, काँग्रेसचा भ्रष्टाचार म्हणून केंद्रात सत्तेत आले. आज ते स्वतः भ्रष्टाचाराच्या आरोपामध्ये आतमध्ये आहे. सत्तेबरोबर काही गोष्टी येत असतात, त्यामुळं काही कॉन्ट्रॅक्टर असतील, कॉन्ट्रॅक्टर कोण असावा किंवा ही सगळी राज्यकर्ते ठरवतात असं नाही आहे. ज्या पद्धतीनं कोणाला काम मिळालं असतील, काही ठिकाणी निकृष्ट दर्जाचं काम झालं सुद्धा असेल, पण एखादं छोटं काम निकृष्ट दर्जाचं झालं आहे म्हणून हजारो करोड रुपये पाण्यात गेलेत का? तर ठीक आहे ना, थोडंफार काम चुकलं सुद्धा असू शकतं, हे मी मान्य करतो. पण चांगलं जे काही घडलंय त्याच्याकडे तुम्हाला डोळे झाकच करायचे आहे का? ठीक आहे ना, थोडंफार कामं चुकली असतील, पण जे काही घडलंय ते पण चांगलं घडलेलं आहे. माढा मतदारसंघात आता जे चित्र दिसतंय, अगदी तिथं मोहिते, शिंदे आणि पवार सगळे एकत्र आलेत आणि एक वेगळ्या पद्धतीचं समीकरण त्या ठिकाणी तयार झाल्यानं ती शीट धोक्यात आल्याचं मानलं जातं. तुम्ही कशा पद्धतीने याचं विश्लेषण कराल? आत्ता तुम्ही बोललात की माढ्याच्या लोकसभेच्या ह्याच्यामध्ये अकलूजलाच परवा मोहिते पाटलांच्या घरी मोहिते, सुषमा शिंदे साहेब, शरद पवार साहेब हे 3 नेते एकत्र आले. हे 3 नेते एकत्र येऊन लोकांना सांगतायत की आम्ही भविष्यात लोकांच्यासाठी एकत्र आलो. खरं आहे का? तुम्हाला तरी पटतंय का की हे 3 जण लोकांसाठी एकत्र आलेत? हे कुणासाठी एकत्र आलेत? तिकडं पवार साहेबांना सुप्रियाताईंसाठी एकत्र यावं लागलेलं आहे. तिकडं माढ्यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील उभे राहिलेत म्हणून ते त्यांच्यासाठी एकत्र आलेत. सुषमा शिंदे साहेब स्वतःच्या मुलीसाठी, म्हणजे स्वतःच्या पिढीचं भविष्य अडचणीत आहे म्हणून एकत्र आलेत. दाखवतात लोकांना काय की आम्ही लोकांच्या हितासाठी एकत्र आलोय, म्हणून आम्ही एकत्र आलोय, असं मुळीच नाही आहे. त्यामुळे लोकांना हे मान्य आहे की हे एकत्र आलेत, हे स्वार्थासाठी एकत्र आलेत. त्याच्यामुळे कुठेही परिणाम दिसणार नाही. त्या मतदारसंघात, माढा मतदारसंघात शिवसेनेचे शहाजीबापू पाटील आमचे आमदार आहेत. तानाजी सावंत साहेब माढा मतदारसंघामध्ये त्यांची पकड आहे. 3 कारखाने त्या मतदारसंघामध्ये शिवाजीराव सावंत सरांचे आहेत. त्या माध्यमातून त्यांनी तिथे इलेक्शन लढलेले आहेत. त्यांचं एक चांगलं कार्यकर्त्यांचं जाळ आहे, तिथे शिवसैनिक आहेत. त्याच्यामुळे ते सीट कदापि धोक्यात नाही आहे. तिथं सुद्धा नरेंद्र मोदी साहेबांच्या विचाराचे निंबाळकरच निवडून येतील. बाबू, अजून एक विषय म्हणजे मोदीजींचा नारा आहे, ना खाऊंगा ना खाणे दूंगा, असा नारा असताना जे आज भ्रष्टाचारी खाणारीच लोक आपल्या पक्षामध्ये येतात असं काँग्रेसकडनं आरोप होतो. म्हणजे 70,000 कोटींचा सिंचन घोटाळा झाल्यानंतर लगेच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली जाते, असा आरोप काँग्रेसकडून सातत्यानं होतो. काय सांगाल?
मी आता तेच सांगितलो ना, जे केजरीवाल भ्रष्टाचाराच्या ह्याच्यामध्ये आंदोलन करून मोठे झाले ते स्वतः जेलमध्ये आहेत. आणि हां, बरेचदा असा आरोप होतो की भारतीय जनता पार्टी ही काही वॉशिंग मशीन आहे का, आणि तिथं घेतल्यानंतर ह्या लोकांचे भ्रष्टाचाराचे आरोप धुतले जातात का. पण हे सगळं भारतीय जनता पार्टीतच घडलं आहे का, शिवसेनेत घडलं नाही का कधी. म्हणजे ह्याही लोकांबरोबर ह्या सगळ्या गोष्टी घडल्यात. फक्त स्वार्थाच्या वृत्तीने आपण त्या गोष्टीवेळेस ते समोरच्याचं उघडं पाडायचं, आणि ह्यांच्याकडे जर त्यांनी कोण प्रवेश केला, ह्यांच्याकडे जर कोण आला तर त्यावेळेस मग आत्ता अशोक चव्हाण साहेब जोपर्यंत काँग्रेसमध्ये होते तोपर्यंत भ्रष्टाचारी असून सुद्धा काँग्रेसला चालतच होते का. मग तुम्ही म्हणताय ना हे भ्रष्टाचारी आहेत. शरद पवार साहेबांना अजित पवारांवर झालेला आरोप, इतके दिवस तुमच्या घरात नेतृत्वामध्ये जेव्हा भांडणं लागली तेव्हा शरद पवारांना मुलगी की पुतण्या हा निर्णय घ्यायची वेळ आली तेव्हा त्यांच्यात ती वैयक्तिक भांडणं बाहेर आली. आणि आता तुम्ही अजित पवारांचे भ्रष्टाचार सांगता. मग तेव्हा इतके दिवस अजितदादा पवार त्यांच्या पक्षात नेतृत्व करत होते, तेव्हा अजितदादांचे भ्रष्टाचार घेऊन तुम्ही चालत नव्हता का अजितदादांबरोबर. त्यावेळेस अजितदादा पवार राज्याचे उपमुख्यमंत्री काम करत होते, तेव्हा उद्धव साहेबांना ते चालत होते का. आपल्याकडे असताना ते सगळ्या गोष्टी चालतात, विरोधकाकडे गेले की ते अशा पद्धतीने बोलायचं. असे बरेचसे गोष्टी दिल्लीपासून गल्लीपर्यंत चालू आहेत. ह्याच्यामध्ये किती तथ्यता आहे ते ज्या काही एजन्सीज आहेत, ज्या काही न्याय प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये ज्यांनी केलं आहे ना त्याला कोणी सुट्टी मिळणार नाही. नरेंद्र मोदी साहेब जे सांगतात जर खरोखर केलं असेल तर त्या लोकांना ते बघावंच लागेल. आतापर्यंत या व्यासपीठावर जे काँग्रेस आणि मित्रपक्षाचे पदाधिकारी आले किंवा त्यांचे जे नेते आले त्यांनी असं सातत्याने सांगितलं की 400 पार तर सोडा, तुम्हाला 200 देखील पार करता येणार नाही. महाराष्ट्रात तर तुम्हाला 18 ते 20 देखील तुम्हाला सीट मिळणार नाहीत महायुतीला, असं एक प्रत्येकाने सातत्याने सांगण्याचा प्रयत्न केला. बघा, त्यांना तसं जर बोलले नाहीत तर त्यांच्याकडे आता असलेले जे कार्यकर्ते ते सुद्धा टिकणार नाहीत. त्याच्यामुळं त्यांच्या कार्यकर्त्यांना टिकवण्याकरता त्यांना असं बोलतच राहावं लागणार आहे. ह्याच्यामध्ये काय लय मोठं काय बोलतात असं नाही, पण ग्राउंड लेवलवरची काय परिस्थिती आहे, बूथ लेवलवर तुमची काय यंत्रणा आहे, कशा पद्धतीचं. आज मला सांगा, सोलापूरच्याच बाबतीत जर बोलायचं ठरलं तर मध्यमध्ये जर काँग्रेसची परिस्थिती वगळता कुठल्या मतदारसंघात त्यांच्याकडे बोलिंग एजंट आहेत, कुठल्या मतदारसंघात त्यांच्याकडे एकदम सक्षम पद्धतीची कार्यकर्त्यांची फळी आहे, कुठेही नाही आहे. उगं आपलं असं बोलायचं आहे आणि आपले हाय ते कार्यकर्ते टिकवण्याकरता ह्या पद्धतीनेही नेते बोलतात. ज्या पद्धतीनं नरेंद्रभाई मोदींचं आलेख वाढत चालला आहे तुम्ही बघितलं आहे. मागं ज्यावेळेस त्यांना जेवढ्या जागा मिळाल्या त्याच्यापेक्षा जागा वाढून मिळाल्यात. आणि आत्ता केंद्रात ज्या पद्धतीनं सरकारने जे निर्णय घेतलेत, मग 370चा विषय असेल, राम मंदिरचा विषय असेल, अन्य डेव्हलपमेंटच्या बाबतीतले, इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीतले बरेचसे निर्णय असतील. सोलापूर स्टेशनला 56 करोड रुपये मोदी साहेबांनी एक बटन दाबून दिले. आम्ही त्या कार्यक्रमाला साक्षीदार म्हणून होतो. आज तुम्ही बघितलं असेल सोलापूरचं स्टेशन कशा पद्धतीनं बदलतंय. आज तुमच्या इथं फोटोमध्ये दिसायला मागं हे सगळं कुणामुळं घडलं तर नरेंद्र मोदी साहेबांनी त्यावेळेस म्हणजे अशा काही गोष्टीचे निर्णय घेतलेत. आज वंदे भारतसारखी ट्रेन आली, लोकांना हे सगळं पटलेलं आहे. त्यामुळे या बोलतापाला कोणी बळी पडणार नाही. काय आव्हान कराल सोलापूरच्या जनतेला या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर. सोलापूरच्या जनतेला मी एवढं आव्हान करेन की सोलापूर शहरात आता स्थिर केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार असलेलाच खासदार असणं हे आपल्या भविष्यासाठी महत्त्वाचं आहे. कारण एकीकडे सोलापूर शहरात आत्ता येणाऱ्या काळात उद्योग व्यवसाय असतील, इंडस्ट्रीज असेल, छोटे मोठे व्यवसाय असतील, ह्यांना जर चालना आणि ताकद द्यायची असेल तर आपल्याला मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चरची गरज आहे. आणि मोठे इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला कोण देऊ शकतं आहे तर मोठे इन्फ्रास्ट्रक्चर देण्याची ताकद केंद्र सरकारकडं, नरेंद्र मोदी साहेबांकडंच आहे. कारण NDAमध्ये कुठेही असं आपल्याला चेहरा दिसत नसल्यामुळं ते जर सरकार आलं तर सोलापूर तर खड्ड्यात जाईलच, देश पण खड्ड्यात जाणार आहे. आणि राज्यातलं जे सरकार आहे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि मोदी साहेब यांच्या विजनमध्ये जर आपला खासदार असेल तर सोलापूरवर एक विशेष लक्ष दिलं जाईल. आणि विशेष लक्ष असल्यानंतर म्हणलं जातं की वाढपी आपला असला तर 2 बुंदी जास्त मिळते. तसं जर सोलापूरचा खासदार आपल्या विचाराचा असला, केंद्रातल्या सत्तेतला असला तर त्याचा फायदा सोलापूरला नक्की जास्त होणार आहे. आणि सोलापूरला खासदाराचा फायदा झाला तर कळत पूर्ण नागरिकांचा फायदा होणार आहे. आपल्या सोलापूरच्या जडणघडणीत त्याची खूप मोठी भर असणार आहे. म्हणून मी सोलापूरकरांना एवढंच आवाहन करतो की तुम्हाला आता वेगवेगळ्या पद्धतीचा लेख म्हणतील, अमुक बाहेरचा उपरा म्हणतील, ह्या सगळ्या गोष्टी सोडा. तुमच्या लेकराच्या भविष्याचं बघा. आपल्या लेकराच्या भविष्याचं नेतृत्व कोण करू शकणार आहे, त्याचा उज्ज्वल भविष्य करण्यासाठी कुणाचा हातभार लागणार आहे, कुठला माणूस आपल्या सोलापूरकरांना पुढे नेणार आहे
त्याच्यासाठी आपण काम केलं पाहिजे. नाहीतर ह्यांचे घरं भरलेले आहेत, ह्यांचे घरं भरण्याकरता ह्यांनी आपल्याला आता लेख सांगतील, अजून अमुक सांगतील. ह्यांना सोलापूरशी काहीही घेणं देणं नाही. घेणं देणं असतं तर या आधीच केलं असतं. घेणं देणं नाही म्हणूनच अजून केलं नाही, कारण प्रगत झालेला माणूस हा बंड करू शकतो, बोलू शकतो. ह्यांना प्रगत माणसाची प्रगती करायची नाही. ह्यांना पिचलाला ठेवायचं आहे, दाबून ठेवायचं आहे. दाबून ठेवलं की आपल्या टाकायच्या नोटा आणि घ्यायची मतं ही मागची यांची पॉलिसी गेल्या 25-30 वर्षापासून सोलापूरकरांनी अनुभवलेली आहे. तीच पॉलिसी अजून चालू आहे. सोलापूरला खेडेगाव समजूनच असं राजकारण चालू आहे. मध्यमधलं जर बघितलं तर फक्त झोपडपट्टीमध्ये आणि शास्त्रीनगरमध्ये काही ठिकाणी फिरल्यासारखं करायचं आणि लोकांना आमिष द्यायचं आणि राजकारण करायचं. अशा पद्धतीच्या राजकारणाला सोलापूरकर आणि सुज्ञ नागरिक बळी पडू नये. तुमच्या आपल्या मुलाबाळांसाठी आपल्याला भारतीय जनता पार्टीचा उमेदवार राम सातपुते, की त्याच्यामध्ये एक सुशिक्षित घरातला चांगला शेतकऱ्यांचा मुलगा, शिकलेला मुलगा, त्याला आपल्याला खासदार झालं तर आपल्यासाठी ते चांगली गोष्ट असणार आहे. आत्ताच्या या व्यासपीठावर अत्यंत स्पष्टपणे आणि पुराव्यानिशी अत्यंत मोठे मोठे गौप्यस्फोट अमोल शिंदे जिल्हाप्रमुख शिवसेना यांनी केलेले आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीचा विचार करून तुम्ही मतदान करा. भावनिक न होता वस्तुस्थिती पहा. केंद्र सरकारने जी कामं केली आहे, राज्य सरकारने जी कामं केली आहेत ते तुमच्यासमोर आहेत आणि ते पाहूनच तुम्ही मतदान करा, जेणेकरून तुमच्या पुढच्या पिढीचं भविष्य हे सुरक्षित राहील. मोदी यांनी 10 वर्षात मोठ्या प्रमाणात कामं केली आहेत आणि पुन्हा तेच सत्तेत येतील. आणि अर्थातच हे स्पष्ट करताना त्यांनी कशा पद्धतीनं शिवसेनेत पूर्वीच्या त्यांना अनुभव आले, कशा पद्धतीने ही शिवसेना सीमित राहिली एवढंच नव्हे तर महेश कोटे आणि दिलीप माने यांचा कशा पद्धतीनं बळीचा बकरा करण्याचं काम या ठिकाणी झालं हे देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे. महायुतीचे उमेदवार राम सातपुते हे अत्यंत मोठ्या मताधिक्याने निवडून येतील आणि त्यात शिवसेनेचा रोल अत्यंत महत्त्वाचा राहील. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना मोठ्या प्रमाणात कामाला लागली आहे आणि ते चित्र येणाऱ्या लोकसभेत दिसेल आणि पुढील विधानसभेत महाविकासमध्ये जी महाविकास आघाडी आहे ती कशा पद्धतीने त्यांच्यातच भांडणं सुरू होतील हे देखील बापूंनी या ठिकाणी स्पष्ट केलं आहे. बापू, आपण या ठिकाणी आलात आणि अत्यंत म्हणजे गौप्यस्फोट या ठिकाणी केलात. काही मराठा आरक्षण प्रश्न जी काही भूमिका आहे ती तुम्ही स्पष्ट केली. माऊली पवारांचे जे काय म्हणणं आहे त्यावर देखील तुम्ही महत्त्वपूर्ण असं इथं या ठिकाणी भूमिका मांडली. याबद्दल आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद.